वर्किंग वुमन असेल किंवा हाऊसवाईफ असेल, आजही त्या बाईकडूनच एक्सपेक्ट केलं जातं की तूच घर सांभाळायचंय. का असते असं, का होतंय? कामाला जेंडर नसतं, ते आपण डिफाईन केलेले आहेत. ते जेव्हा ब्रेक होईल ना, तेव्हा आय गेस तो खरा चेंज आपल्याला बघायला मिळेल. बायको आता रोज भांडी घासतीये तर ठीक आहे, म्हणजे इट्स ओके. पण नवरा एक दिवस घासायला लागला तर लगेच वाव. मी बघते की मुलं हेल्प करतात त्यांच्या वाईफची, पण जशी मुलाची आई आली काही दिवसासाठी राहायला, मुलगा डायरेक्ट काय करू आता, आय कॅनॉट हेल्प हर, मी बायकोला मदत नाही करू शकत कारण की आई मला टोमणे मारेल. ते ऍक्च्युली मी स्वतःला रिलेट करू शकतो खरंच. हे clarify कर. आजही म्हणजे एका बाईचं सक्सेस ह्यानीच मोजलं जातं की पोळ्या गोल येत आहेत का, घरातली कामं नीट करतीये का. तो तर मला इतका फालतूपणा वाटतो. आपल्याला वाटतं की ही मशीन आहे जी 24/7 चालतच राहील, आपल्यासाठीच बनलेली आहे. म्हणजे तुम्ही कोण आहेत, काय समजता तुम्ही स्वतःला? फक्त लग्न केलं, उलट तुम्ही उपकार माना की एखाद्या बापाने काडीच काढून तुम्हाला दिलंय, सो यू शुड बी ग्रेटफुल. काही काही घरांमध्ये प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नवऱ्याची परवानगी घ्यावी लागते. काय ते म्हणजे काही बावलं आहे की तुम्ही चाबी मारणार तेवढं ती चालेल, टाळ्या वाजेल? ही मानसिकताच काय आहे? तुम्ही लग्नच नका करू, तर तुम्ही तुमची ती लायकीच नाही लग्न करायची. मी जसं सांगेल तू तसं करायचं, कारण मी तुझा नवरा आहे. तू डोक्याने भवरा आहे, म्हणजे तुला अक्कलच नाहीये. मग जर तू तसं वागत असेल, बायकोचं ऐकू, आईचं ऐकू, घरच्यांचं ऐकू, म्हणजे सँडविच होतं नवऱ्यांचं पण नाही म्हटलं तरी. ते बॅलन्स कसं करायचं? नवरा आहे ना हा ब्रिज आहे ऍक्च्युली. तर ब्रिजला ठरवायचंय की इकडनं तिकडं काय जाईल, तिकडनं इकडं काय येईल आणि कुठली गोष्ट ब्लॉक होईल. क्रिटिसिझम असेल ते प्रायव्हेटली करा, अप्रिसिएशन असेल तर पब्लिकली करा. मुलाने वाईट केलं, आईचे संस्कार चांगले, आईने शिकवले नाही. चांगलं केलं, बाप का नाम रोशन केलं, का आईचं नाव का नाही रोशन. म्हणजे ते इतकं आज शिरलेलं आहे ना. बायकांनो, कॅमेऱ्यात बघून बोलतोय तुम्हाला, तुम्ही कितीही मरमर कामं केली ना, तुम्हाला कुठला आवड भेटणार नाहीये. ना समाज देणार आहे, ना तुमचा नवरा देणार आहे, ना तुमच्या घरातली लोक देणार आहे. तर स्वतःसाठी जगणं शिका. आजही जेव्हा एखादी बाई कामाला जाते आणि कामावरून घरी येते, तरी तिच्याकडून असं एक्सपेक्ट केलं जातं की घरी येऊन तिने सगळी कामं केली पाहिजेत. आणि जरी कामाला जात नसेल, हाऊसवाईफ असेल, तरी असं एक्सपेक्ट केलं जातं की अरे तू घरीच होतीस ना, मग का नाही झाली ही कामं. तर जे काही असेल, वर्किंग वुमन असेल किंवा हाऊसवाईफ असेल, आजही त्या बाईकडूनच एक्सपेक्ट केलं जातं की तूच घर सांभाळायचंय. बरोबर. तर आपण इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये पुढे गेलोय, तरी आजही ही एक्सपेक्टेशन एका बाईकडून का असते, असं का होतंय? आय थिंक मी ना आपल्या जनरेशनला ब्लेम करेल याच्यासाठी, कारण की आपल्या आयांनी आपल्याला असं घडवलं आहे की यू शूड गो आउट, यू शूड वर्क, स्वतःचं पण असलं पाहिजे काहीतरी, यू शूड बी इंडिपेंडेंट. आणि बॅक ऑफ द माइंड तिने ते पण, बरं तुला पोळी गोल करता येते का, तुला हे जमतंय का, फोडणी देता येते का, शिक हळूहळू शिक, यावर्षी नको पण नेक्स्ट इयरपर्यंत आलं पाहिजे. सो मैं ब्लेम करती हूँ, लाईक मिलेनियल काही प्रॉब्लेम आहे. ते त्यांना असं वाटतं ना, त्या लेडीजला स्पेसिफिकली, दॅट मला सगळंच आलं पाहिजे. त्या बायांचं पण ते माइंडसेट झालं आहे आणि ते तर रिझन आहेच. आणि बाकीकडनं असं वाटतं, स्पेशली वेन दे गेट मॅरिड आणि तुमचा हस्बंड इज लाईक, मेरी मम्मी तो करती थी, माझी आई पण करत होती, यू कॅन ऑल्सो डू इट, तुला पण जमू शकतं. सो ते आपल्यामध्ये इनबिल्ड झालंय, कुठेतरी बॅक ऑफ द माइंड इनबिल्ड होऊन गेलंय. तर तो आपल्याला स्वतःला आता प्रॉब्लेम म्हणून नाही वाटत, किंवा आपल्याला असं वाटत नाही की बाबा ही एक्सपेक्टेशन आहे आपल्याकडनं कोणाला. इट इज लाईक मला करावंच लागणार आहे, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे, माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाही आहे, दिस इज वॉट आय एम गोइंग टू डू. माझा जन्मच सगळ्या गोष्टी करण्यासाठी झालाय, असं झालंय. राईट. मला असं वाटतं आपल्या इथं ना, म्हणजे कामाला आहे ना जेंडर डिफाईन करून दिलाय की हे काम फक्त हा जेंडरनेच करायचं. जॉब असेल, पैसे कमवायचं असेल ते मेलच करतील, घरातली कामं असतील, मुलांना सांभाळायचं असतील तर ते फिमेलचंच काम आहे. आणि मला वाटतं लहानपणापासून जे आई वडील असतील, आजूबाजूचं वातावरण असेल, मुलगा जर समजा असं किचनमध्ये जाऊन काहीतरी करतो, अरे हे मुलींची कामं आहे, तू हे नको करू, जा बाहेर खेळ. मुलगी जर बाहेर खेळायला जात असेल, ती काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी करत असेल, अगं तुला काय करायचं आहे, तुला तर चूल आणि मुलंच सांभाळायचं आहे, तू घरातली कामं शिक, तू घरात जास्त लक्ष दे, बाहेरचं नको करू. तर तो माइंडसेट, जे जसे प्रियंका बोलली, तो आय गेस तो माइंडसेट इतका रुजला गेला ना की आपण नॉर्मलाइज करून दिल्यात गोष्टी, की म्हणजे घर आलं म्हणजे मग ते बायकांनीच करायचं. आणि ॲट द अदर हँड आपण आता जसं आता बघतोय की फॉर्च्युनेटली आय गेस वी आर दी जनरेशन वर चेंजिंग ऑल दिस थिंग्स. बट समहाऊ जे एकदम
रुजलं गेलंय ना आतमध्ये, ते अजून चेंज व्हायला थोडा कदाचित अजून वेळ जाईल. बट स्टील वी कॅन सी की खूप सारा डिफरन्स तर आहे आधीपेक्षा. आणि काय होतं, प्रत्येक वेळेस काहीतरी थोडं नवीन चेंज झाला ना तर ते अनकम्फर्टेबल करतं सगळ्यांनाच. आता कोणी काही करत पण असेल ना तर मुलं किंवा मुली घ्या, म्हणजे स्त्रिया घ्या किंवा पुरुष घ्या, ते लगेच मागचं उदाहरण देतात. आमच्या आयांनी तर केलंच आहे ना, तू कुठली एकटी अशी आहेस, मी तर दिवसभर बाहेर काम करतो, तुला घरातली कामं नाही होत का. आमच्या आयांनी 3-3 मुलं सांभाळली. तो काळ वेगळा होता, तेव्हा जॉईंट फॅमिली असायचे, तेव्हा स्ट्रक्चरच तसं होतं की खूप हार्डली फिमेल्स असतील जे बाहेर वर्किंग प्रोफेशनल करायचे. मोस्ट ऑफ आता आपल्या आया म्हणजे क्वचितच कोणी असेल जे जॉबला जायचे, सगळे हाऊसवाईफच असायचे, जॉईंट फॅमिली, तर मुलं होऊन जायचे मोठं. पण आत्ताचा काळ वेगळा आहे. आत्ताच्या स्त्रिया ज्या आहेत त्या खूप, मला वाटतं आय फील व्हेरी प्राऊड की ते बाहेर निघून सगळं स्वतःची एक आयडेंटिटी निर्माण करतायत, धावपळ करतायत, जॉब करतायत, घर सांभाळतायत, मुलं सांभाळतायत, आणि त्यात फायनान्शियल इंडिपेंडन्ससाठी पण खूप प्रयत्न करतायत. सो त्यांच्यासाठी समजा जर तुम्ही फक्त थोडं मदतीचा हात केला तर मला वाटतं अजून दे कॅन डू व्हेरी वेल. तर तो चेंज तो माइंडसेट माइंडसेट चेंज गरजेचा झाला. आहे. मग आता त्यातच म्हणजे तू जर विचार केलास की म्हणजे आपण बघतोच, आपण सुद्धा घरी करतो, तू आणि मी, आणि तू बऱ्याचदा ऍक्च्युली तुझ्या व्लॉग्समध्ये वगैरे दाखवतो, मग त्यावर तुला कमेंट्स पण येतात की अरे बायकोचं बैल आणि ऑल दिस अरे अरे खूप येतात म्हणजे त्याविषयी. पण म्हणजे ओव्हरऑल समाजात असं आहे की समज बायको आता रोज भांडी घासतीये तर ठीक आहे, म्हणजे इट्स ओके. पण नवरा एक दिवस घासायला लागला तर लगेच वाव, अमेझिंग, सच नाईस हस्बंड. सच अ नॉर्मल थिंग टू डू. हा, घरातले रोजची गोष्ट आहे. झाडू मारणे, भांडी घासणे नॉर्मल रोजची गोष्ट आहे. त्याला काय असं वेगळं स्किल लेवल लागतं आणि ते फक्त मुलींनाच येतं आणि मुलांना नाही येत असं काय नाहीये. पण तरी हा स्टिरिओ टाइप्स, असं काय वाटतं तुला, का असेल? आहे म्हणजे, आणि बायकांकडनं जास्त आहे टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे मला हे बायकोचे बैल पुरुष नाही म्हणत, बायकाच म्हणतात. तर ते म्हणतात ना, स्त्रीची दुश्मन असते, ते काही चुकीचं नाहीये. तुम्ही असं कधी, म्हणजे पुरुष तर ऍटलीस्ट सपोर्ट करत असतील किंवा थोडंफार असतील, पण बायकांनाच जास्त त्रास होतो ऍक्च्युली. एखादी स्त्री पुढे जाते ना तर दुसऱ्या स्त्रीला सगळ्यात जास्त तिचा त्रास होतो. हे अटल सत्य आहे. आणि जोपर्यंत स्त्रिया स्वतः हा माइंडसेट चेंज करत नाही तोपर्यंत बदल घडणारच नाहीये. जसं शशांक बोलला की बायका रोज करतात, लेट्स से हिने 7 दिवस केलं, मी 1 दिवस केलं, तर सच अ नाईस हजबंड. पण आपण या गोष्टी नॉर्मलाइज करायला पाहिजे हळूहळू, की तो पण त्याच घरात राहतोय, त्याने पण त्या ताटात खाल्लंय, ठीक आहे, तर त्याचं पण थोडं कॉन्ट्रीब्युशन असायला पाहिजे टुवर्ड्स. चला ठीक आहे, तुम्हाला एक काम नसेल, स्वयंपाक नसेल, पण तुम्ही प्लेट्स लावू शकतात, बरोबर, स्वयंपाक त्या ताटात रेडी करा. झाल्यावरती समजा जर तुमच्या इथं बाई नसेल तर धुवून काढा, किती वेळ लागतो, ठीक आहे. पण हे जे आहे ना की पुरुषने केलं तर खूप वाहवाही हे करतं, ते मला वाटतं म्हणजे नॉर्मलाइज केलं पाहिजे. ठीक आहे, हाऊस कोर्स आहेत, आणि मे बी येणाऱ्या पिढीला पण तुम्ही ते शिकवा की कामाला जेंडर नसतं. बरोबर, कामाला जेंडरच नाहीये, ते आपण डिफाईन केलेलं की हा जेंडर हे काम करेल आणि हे करणार नाही. तर ते जेव्हा ब्रेक होईल ना तेव्हा आय गेस तो खरा चेंज आपल्याला बघायला मिळेल. मला लिटरली अशी इच्छा होते ना की मी स्नोईला काहीच घरातली कामं नाही शिकवायला ती पाहिजे. करते अजून खरंच, म्हणजे मला अशी इच्छा होते की मी तिला काहीच नको शिकवू. म्हणजे आय रिअली वॉन्ट हर टू सिट अँड एन्जॉय. नाही आली कामवाली मावशी, नाही आलं कोणी, पडू दे घर, हो दे खराब, एक काय दिवस हरकत घर नाही. खराब झाल्याने काय तू होत चिल मार. कारण की आता मला माहितीये की मला लगेच किती टेन्शन येऊन जातं की बाबा बाईने आली, म्हणजे माझं 2 दिवसापासूनच ती परवा सुट्टी घेणार आहे, सुट्टी घेणार आहे, ती परवा सुट्टी घेणार आहे. सो मग पूर्ण घराचं ते डायनॅमिक्स पण चेंज होतं. पण ऑब्व्हियसली तसं करता नाही येणार, बिकॉज मला जर तिला इंडिपेंडेंट बनवायचं तर तिला ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. आणि मी आजकाल असं न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्या आहेत, सगळेजण ऑफिसला जातात किंवा वर्क फ्रॉम होम आहे, जसं पण सिनॅरिओ आहे वर्किंगचं. मी बघते की मुलं हेल्प करतात त्यांच्या वाईफची, म्हणजे बकायदा सुबह उठके चहा बनवणार त्यांच्यासाठी कटिंग वगैरे करून ठेवणार, पोळ्या पण करून ठेवणार, असे पण बघितलेत मी. पण जशी मुलाची आई आली काही दिवसासाठी राहायला, मुलगा डायरेक्ट काय करू आता, आय कॅनॉट हेल्प हर, मी बायकोला मदत नाही करू शकत, कारण की आई मला टोमणे मारेल आणि माझ्याहून जास्त टोमणे माझ्या बायकोला पडतील की काय करले तू माझ्या मुलाबरोबर, तू काय करतेस. सो तो जो आहे ना, जरी त्या मुलाचा माइंडसेट चेंज आहे, जरी तो रेडी आहे सगळं करायला, पण आईला बघून किंवा त्यांच्या वडिलाला बघून तो नाही करू शकत बरीचशी गोष्ट. तो पण एक मेजर प्रॉब्लेम
आपल्याला दिसायला मिळतो. ते ऍक्च्युली म्हणजे मी स्वतःला रिलेट करू शकतो बऱ्यापैकी, पण माझं कारण वेगळं आहे, तसं नाही. हे clarify सो माझं कारण हे की मी थोडंसं मागे घेतो, त्याचं कारण माझी आई भरपूर काम करते. मग आता ऐश्वर्या आणि आई दोघं जर किचनमध्ये असतील तर माझं काय हा, काम, मी आपलं बाजूला. आणि तेच आराम मिळते तर आपला आराम करायचा जास्त. पण नाही, हेच आहे की आजही म्हणजे एका बाईचं सक्सेस ह्यानीच मोजलं जातं की पोळ्या गोल येत आहेत का, घरातली कामं नीट करतीये का. मग जरी काही छोट्या छोट्या गोष्टी असतील, मी तर त्याच्यावर आताही इतकं ऐकणं खाते, तू बाहेरून कसं आणू शकते डोसाचं पीठ, हाऊ विथ दॅट पॉसिबल, घरी बनव, किती सोपं आहे. अरे घरी बनवल्यावर तो मला 15 दिवस तेच खाऊ घालावं लागेल, कारण की मी एवढंसं बनवत नाही भरपूर क्वांटिटी, आणि मला बाहेरून आणायला एनी टाइम परवडतं. दे डोंट गेट दॅट लॉजिक. त्यांना मागचं लॉजिकच नाही समजत लोकांना. तेच आहे की जर म्हणजे गरज आहे, मला घर चालवायचं आहे, फायनान्शियली गरज आहे, मी जर बाहेर जाऊन जॉब करते आणि मला 5-6 घरातली कामं नाही येत आहेत किंवा एखादी बाई ती कमी करते, तर लगेच समाज नावं ठेवतो की अरे एवढं पण येत नाही का, पैसे काय कोणीही कमवेल, तुला हे घरातलं यायलाच पाहिजे, तुला नाही येते म्हणजे तू चांगला संसार करत नाहीयेस, असं ते लेबल टाकलं जातं दरवेळेस. मी या गोष्टीबद्दल नेहमी एक गोष्ट म्हणजे आमच्या लग्नापासून मी प्रियंकाला सांगितलेली आहे आणि वी फॉलो दॅट ॲज वेल. मी तिला नेहमी सांगतो की जे काही तू आउटसोर्स करू शकते त्या सगळ्या गोष्टी आउटसोर्स कर. बरोबर. बीट झाडू पोछा असेल, जी स्वयंपाकाचं असेल, इव्हन डस्टिंग असेल, नॅनी असेल, मुलं सांभाळणं, बट तुम्ही तो टाइम बाय करा स्वतःसाठी आणि त्या टाइममध्ये तुम्ही रीड करा, काही तुमची हॉबी असेल ती परस्यू करा, तुमचं ऑफिसचं कामं असतील, तुम्हाला काही नवीन स्किल शिकायचं असेल, काहीच नसेल करायचं, तुम्हाला आराम करायचा असेल, मे बी प्रेग्नन्सी नंतर असेल किंवा बाळ लहान आहे, तुम्ही बाळाला सांभाळता, डू दॅट इफ यू कॅन अफोर्ड. अगेन असं नाही की मग तुमची ऑलरेडी आर्थिक तंगी चालू तरी तुम्ही ते करता, बट इफ यू कॅन अफोर्ड, तुमच्याकडे जर तुम्ही तेवढा पैसा कमवताय ना, तर तुमच्या अर्निंगचा मला वाटतं 10-20% तुम्ही ह्या गोष्टींमध्ये टाकू शकतात, ऑब्व्हियसली टाकू शकतात, कारण की तिथून जो तुम्ही वेळ वाचवणार आहेत ना, त्याच्याने तुम्ही तुमच्या फ्युचर बिल्डअपसाठी ज्या काही गोष्टी लागतात त्याच्यात तुम्ही तो टाइम इन्व्हेस्ट करू शकता. प्रॉब्लेम सगळ्यात मोठा काय ना, आपला जो माइंडसेट तो फक्त आपण पैशाच्या दृष्टीनेच बघतो सगळ्या गोष्टी, बट पैसा सगळं काही नाही आहे, टाइम तुमचा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बरोबर. करन्सी देऊन तुम्ही काय करतायत ऍट द एंड, तुम्ही तुमचा, आपण जॉब करतो, आपण काय करतो, आपण आपला वेळ देतो, त्याच्या मोबदल्यात आपल्याला पैसा मिळतो. ठीक आहे, आपण कुठं काही ट्रॅव्हल करतो, फास्टर मोड ऑफ ट्रॅव्हल केला जास्त पैसे द्यावे लागतात का, कारण आपण आपला टाइम वाचवतोय. सो आय गेस पैशांपेक्षा टाइम जास्त महत्वाचा आहे. बरोबर. ठीक आहे, आणि एखाद्या आईला किंवा एखाद्या स्त्रीला, मोस्टली आय एम टॉकिंग अबाउट प्रेग्नन्सी नंतर पोस्टपार्टम जो ड्युरेशन असतो, तिला आरामाची, तिला तिच्या मी टाइमची किंवा तिला एक सपोर्ट सिस्टमची असण्याची खूप गरज असते. आपण आजकाल काय बघतोय, डिलिव्हरी झाली तर झाली, 7व्या-8व्या दिवशी तिला परत घराची कामं करायला लावतात, बाळाचं सगळं करायला लावतायत, आणि तिच्यासाठी तो फेज खूपच ट्रॉमॅटायझिंग असतो. एक तर फिजिकल चेंजेस होत आहेत, हार्मोनल चेंजेस होत आहेत, मेंटली शी इज गोइंग थ्रू सो मेनी थिंग्स, तिला झोप होत नाहीये, मेन म्हणजे बाळ प्रत्येक 1-2 तासाला उठतंय, आणि त्या सगळ्यांमध्ये उठल्यावरती परत तिला विचारलं जातं चहा कुठे. म्हणजे किती ते, जर तुम्ही आउटसोर्स करू शकतात ना, करा, आणि त्याला ना तुम्ही डिमीन नका करू की काय बाई आहे, घरातली कामं पण होत नाही याच्याकडनं, नाही होत, आहे तिच्याकडे पैसा. इफ यू कॅन आउटसोर्स, प्लीज आउटसोर्स हे काही घराची कामं आहेत ते, कारण की तुम्ही कितीही, बायकांनो कॅमेऱ्यात बघून बोलतोय तुम्हाला, तुम्ही कितीही मरमर कामं केली ना, तुम्हाला कुठला आवड भेटणार नाही, हे खरं, ना समाज देणार आहे, ना तुमचा नवरा देणार आहे, ना तुमचे घरातली लोक देणार आहे. तर स्वतःसाठी जगणं शिका. जर तुम्ही पैसे कमवतायत, कामं आउटसोर्स करा आणि तुमच्यासाठी स्वतःचा टाइम बाय आउट करा. पण तुला माहितीये का, याच्यावरती एक मोठं आर्ग्युमेंट करतात मोठे लोक. ते म्हणतात की म्हणजे आपल्याला लहानपणीपासून शिकवलं जातं स्वावलंबी बनवा, तुमची कामं तुम्हीच केली पाहिजेत, तुमचे कपडे तुम्हीच धुवायचे, तुमची भांडी तुम्हीच धुवायची, भले तो अफोर्ड करू दे आणि नको करू दे. आणि ह्या नंतर ते त्याच गोष्टीला घेऊन मोस्टली गिल्ट ट्रिप मध्ये पण टाकतात. तर नाही, मग मी माझी भांडी मी माझे पैसे देऊन आउटसोर्स केले, पटणार नाही ना, घरातच असतात तर कसं. असं तुम्हाला घरातल्या प्रत्येक माणसाने आपली आपली भांडी घासा, आपले कपडे धुवा, मग तिथे तसं लॉजिक लावा, काहीच आउटसोर्स नाही करावं लागणार. का एक्झॅक्टली, जर कोणी असं लॉजिक देत असेल की तुम्ही स्वतः हे तर किती, तसं बघायला गेलं तर मग तुम्हाला काही करायचीच गरज नाही. प्रत्येकाने आपला आपला स्वयंपाक बनवा, एक दिवशी ही बनवेल नवरा बनवेल, एक दिवशी बायको बनवा, एक दिवशी किंवा दोघं सोबत बनवा,
ज्याने त्याने स्वतःची भांडी धुवून काढा, मग तर प्रश्नच उरत नाही ना. पण म्हणजे हे तर आहेच आहे, म्हणजे हे करणं तर तेवढंच अशक्य आहे. पण ओव्हरऑल बाहेर समाजात सुद्धा तसं नाही आहे रे. आता स्त्रीलाही वर्क करावंच लागतं. काम म्हणजे पैसे कमवण्यासाठी तिला बाहेरच जावं लागतं. मग ॲट द सेम टाइम पुरुष तर जातच असतो. दोघांचाही बाहेर जाण्याचा वेळ तेवढाच आहे आणि लिमिटेड टाइम घरात आहे. Correct. आणि अशा वेळेत सुद्धा स्वावलंबीपणा इट इज व्हेरी डिफिकल्ट. ते तुम्हालाच ऍक्च्युली सेट करावं लागेल बाउंड्री. बघा, तुम्ही जर केलं तरी लोक नाव ठेवणार आहेत, तुम्ही नाही केलं तरी लोक नाव ठेवणार. एवढा पैसा आहे, काय कामाचा, सगळी कामं स्वतः करतात. ठीक आहे, लोक तर नावं नावं ठेवणारच ठेवणारच आहे. आहे. ते तुम्ही करा कुठलीही नका गोष्ट करू काही करा. सो करा. यू शुड सेट अप द बाउंड्री की मला काय कन्व्हिनियन्स आहे, माझ्यासाठी हे केल्याने मला मनाची शांती भेटते, मला आराम भेटतोय, मला थोडं स्ट्रेस फ्री वाटतंय, मला काही असं डोक्याला शॉर्ट नाही होते किंवा कुठल्या गोष्टीची एन्झायटी नाही होते, गो फॉर इट. कोणाचंच नका ऐकू, मग तुमचे आई वडील असू द्या की सासू सासरे असू द्या. पण मी तुला सांगते, आता सोशल मीडिया इतकं वाढलं आहे ना, तुला कोणीही जरी नसलं बोलत ना घरातला माणूस, तुला सासू सासरे नाही बोलत आहे, आई वडील कोणी नाही बोलत आहे, पण ती एकीचं तिने रील बघितलं, ती रील्स पण बनवतीये, ती स्वयंपाकही करते, ती जॉबही करते, ती घरही स्वच्छ ठेवतीये, ती मुलांकडे पण लक्ष देते, ती नट्टापट्टा पण सगळं करते, ती सगळे सणवार सेलिब्रेट करते. मी स्वतः गिल्टी फील करते की भैया मैं तयार क्यों नहीं हुई, मी रेडी का नाही झाली, माझ्याकडे तर नॅनी आहे किंवा माझ्याकडे तर कामाला मावशी आहेत, पण मला का नाही जमत आहे. एका पॉइंटला आलेलं ते गिल्ट ट्रिप की बाबा मला कसं नाही जमत आहे ह्या सगळ्या गोष्टी. ही इन्फ्लुएन्सर तर करतीये, हिला तर किती छान जमतंय. पण मग नंतर मला लिटरली कॉमेंट्स यायच्यात की अगं तू का नाही रेडी झाली, मग तू फोटोज का नाही अपलोड केलेत, मग का तू स्नोईसारखे सेम टू सेम ड्रेसेस का नाही घालत तुम्ही दोघी, असं सगळे मेसेज यायला लागले. म्हटलं इस पे तो रील बनतीये. तेव्हा मग मी प्रॉपर सगळ्यांना बोलले की माझ्याकडे आहे बाया, माझ्याकडे स्वयंपाकाला बाय आहे, मी जॉब नाही करत, माझ्याकडे झाडू पोछायला बाय आहे. आय डोंट फील बॅड अबाउट इट. मला वाईट नाही वाटत त्या गोष्टीचं, कारण की मला माहिती आहे की माझा फिजिकल स्टॅमिना किती आहे काम करण्याचा. मला प्रकाशला किती वेळ द्यावा लागतो किंवा मला मुलीला किती वेळ द्यावा लागतो किंवा मला स्वतःसाठी किती वेळ काढावा लागतो हे मलाच माहिती आहे. आणि मी सगळं सोशल मीडियावर नाही सांगू शकत. यू नेव्हर नो, ती जी बाई दाखवते की ती घरातली 100 कामं करते, ऑफिस पण करते, सगळं करते, क्वाईट पॉसिबल त्या दिवशी जेव्हा ती रील बनवत होती तिने फक्त कढईत हात फिरवला असेल आणि स्वयंपाक नवऱ्याने केला असेल किंवा बाहेरून आणला असेल. नाही त्याच्यात तर अख्खं करत पण नसेल ती, पण ते आपण बघतो ना, असं वाटतं अरे तीच करते सगळं. मला वाटतं की आपण बायकांना स्वतःलाच जज करतो, स्वतःच मग गिल्टी वाटतं की अरे आपल्याला हे येत नाहीये, ते येत नाहीये. एक्झॅक्टली. आवत आपण. मी हिला नेहमी एक गोष्ट सांगतो की तुला दुसऱ्या जज करण्याची गरज नाही दुसऱ्या बायकांची, ती स्वतःला जज करून घेते आणि स्वतःच कमी लेखून घेते. त्याचं कारण सबकॉन्शियसली कुठेतरी ते झालंय की मला हे जज करेल, माझी आई काय म्हणेल, माझे बाबा काय म्हणतील, सासू सासरे काय म्हणतील, रिलेटिव्स काय म्हणतील, म्हणून आपण इतकं मेंटल प्रेशर घेतो की सगळं यायलाच पाहिजे. खूप डिफिकल्ट होतं. आणि मगाशी जे तू म्हणत होतास की आराम केला पाहिजे, तर ओव्हरऑल अशी पण आहे मेंटॅलिटी की बाई घरी बसली, आराम करतीये, काहीतरी पाप केलं, बसलीच कशी 2 तास. यू हॅव टू डू समथिंग. तू घरी आहेस तर तू भांडी लाव, तू केर काढ, काहीतरी कर ना. आराम एक्स्ट्रा कामं काढ. आरामची काय गरज आहे. आराम करणं किंवा स्पेस देणं. सपोज रूम मध्ये डोअर लावून बसलीये, ती झोपेल, ती रील्स बघेल, काही करेल सून, पण ती कन्सेप्टच नाहीये की असं कसं. एक उदाहरण आता मला जस्ट बोलता बोलता आठवलं. प्रियांका सांगत होती की प्रियांकाचं सीन असं झालंय की ती अजूनही यू आर रिलेटिंग टू युअर जॉब लाईफ. तू आत्ता जे सोशल मीडिया करतेस ना ते भल्या भल्यांना जमत नाही, आणि भल्या भल्यांनी जेवढं सोशल मीडिया केलंय ते तेवढं कमवू नाही शकत. तू जे जॉब करायचीस ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त करतेस, आणि ते तू त्याला काम म्हणून ट्रीट आता करायला सुरुवात कर. तुझ्या बोलण्यातून असं आलंय की तुला ते जॉबच भारी वाटतं की मी जॉब करायचं म्हणजे मी काहीतरी करत होते, आणि आता तू काहीच नाही करत आहे. तसंच नॉट लाईक झालंय दिस. ऍक्च्युली. नाव नाही घेऊ शकत पण खूप जवळची लोक आहेत ती अशी, आता स्नोई बघणार, तू फक्त व्हिडिओज काढते, काय येते व्हिडिओ काढण्यामध्ये. पहिले जॉब, आणि जेव्हा जॉब करायची तेव्हाच मागे मुलीकडे लक्ष नाही, एवढं नवरा एवढा कमवतो, सगळं करतो, तू अशी का करतेस, असं होतं. म्हणजे मी
इकडे जाऊ की तिकडे जाऊ, खड्ड्याच आणि खड्डे सेम असं बोलणार होतं. जास्ती बायकाच असतात. बायकाच बायकाच असतात. त्यांना बायकाच. कुठेतरी जेलसी असते की अरे हिला हे मिळतंय ना, आपल्याला मिळत नाही ना, चला नावं ठेवू, हिला नावं ठेवू, हिच्या नवऱ्याला नावं ठेवू. ते सगळ्यात सोपं आहे ना, सोपं आहे. सगळ्यात सोपं आहे. पण त्यांना रिअलाइजच नव्हतं. म्हणजे आता माझ्या भरपूरशा अशा फ्रेंड्स म्हणा किंवा ओळखीच्या अशा आहेत की दे आर स्टील, म्हणजे त्यांचं करिअर चालू आहे पण असं व्यवस्थित ग्रो नाही करता येते किंवा फॅमिली वाईज फायनान्शियली वाईज तेवढं ग्रो नाही करू शकल्या. मग त्यांना हॉल करतं, अरे तू कसं काय केलं एवढं, तुम्ही एवढं पटापट कसं करतायत. गाईज यू कॅन नॉट सी, बिकॉज मी आणि प्रकाश मंडे टू फ्रायडे ऑफिस करायचो आणि सॅटर्डे संडे आम्ही चिल नाही मारायचो. बरोबर. आम्ही त्याच्याबरोबर आमचं कॉन्टेंट क्रिएशन चालू ठेवायचो. बरेचदा 9 to 5 जॉब करून पण त्या दिवशी संध्याकाळी एक ब्रँड शूट करावंच लागायचं, रडत Deadline करायचं, असेल. पण कॅमेरा समोर आला की लगेच स्माईल करायचं, कारण की त्याच्या That's very good. डेडलाईन्स राहायच्या. बट त्यांना ते रिअलाइजच नाही होत की कष्ट नाही आम्ही बघत. मागे किती एवढं हातपाय किती मारतोय आणि खरंय. किती वर्षापासून मारतोय. हो. मला फक्त एक गोष्ट ऍड करायची, जो शशांक बोलला ना की हिचा जो जॉबच्या माइंडसेट मधनं, बाय द वे मगाशी ती बोलली की मी घरीच बसते, हाऊसवाईफ हां. तर तसं ती नाही नाहीये, exactly. टू टेल की ती प्लॅनिंग, कॉन्टेंट, काय काय गोष्टी येतात, 6-7 जॉबच पार्ट आहे. टोटल 10 वर्ष कम्प्लीट. हा, जर ओव्हरऑल सगळा 10 वर्षाचा ज्याचा कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स आहे. लास्ट कंपनी जिथं होती ती तिथं HR मॅनेजरच्या खूप चांगल्या रोलला होती, चांगली पोझिशन होती, फुल टाइम वर्क फ्रॉम होम होतं. बट हेल्थ, घर, मुलगी सगळ्या गोष्टी मॅनेज नव्हतात. नव्हत्या, ऍट द एक पॉईंट असा होतो ना की तुम्हाला हेल्थला, मला वाटतं की सगळ्यात जास्त प्रायोरिटी तुमच्या लाईफमध्ये हेल्थच असते. मग तो पॉईंट जेव्हा आला ना की वी आर लाईक की नाही, नको, आता यू शुड फोकस ऑन हेल्थ फर्स्ट, देन स्नोई, घर आणि बाकी सगळ्या गोष्टी. आणि तेव्हा आम्ही तो डिसिजन घेतला आणि फॉर्च्युनेटली त्या पॉईंटपर्यंत वी वर इन अ सिच्युएशन की आम्ही तो डिसिजन घेऊ शकत होतो. माझा अजूनही जॉब सुरू आहे, त्याच्यासोबत आम्ही सगळं बाकीचं करतोय. बरोबर. पण तिने ऍक्च्युली तेव्हा जेव्हा ती एन्जॉय करायला लागली कॉन्टेंट क्रिएशन आणि ते, मग दॅट यू कॅन सी द जर्नी. बरोबर, की तो आता 1 वर्ष होत आला, आता ऑलमोस्ट झालाच आहे. झालं, जुलैमध्ये एक्झॅक्ट 1 वर्ष जुलैमध्ये आता 1 वर्ष होतोय आज. तर ती जर्नी इज व्हेरी अमेझिंग. म्हणजे तिने जे स्वतः चेंजेस आणलेत, शी इज सुपर. जे बघतात आम्हाला आजूबाजू, सुपर इंट्रोवर्ट होते, कॅमेरा बघितला की पडायची, कधीच बोलायची नाही. आणि नाव ती कम्प्लिटली एक्स्ट्रोवर्ट पर्सनॅलिटी, मोठ्या मोठ्या ब्रँड सोबत काम करणं, हे करणं. तर तिने स्वतःवरती तो बिलीफ ठेवला आणि ते चेंजेस एक्सेप्ट केले. ती म्हणू शकत होती की मला नाही करायचं, मी काहीच नाही करणार, बट तिला होतं की नाही, मला स्वतःचं काहीतरी पुढे कॅरी फॉरवर्ड करायचं आहे. तर आय गेस तो कॉल घेणं पण गरजेचं आहे मुलींना ऍट द टाइम, की काय गरजेचं आहे माझ्यासाठी. बरोबर. लोक ते तुम्हाला भरपूर सजेशन्स देतील, पण तुमच्यासाठी त्याच्यातनं तुमची प्रायोरिटी काय आहे ते तुम्ही ठरवा. पण मी असं म्हणेन की तुमच्या केसमध्ये यू आर लकी इनफ की तुम्ही सेम पेजवर होते ॲज अ कपल. एक्झॅक्टली. काही घरांमध्ये म्हणजे जरी हाऊसवाईफ असेल किंवा वर्किंग असेल, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नवऱ्याची परवानगी घ्यावी लागते. जरी गरज आहे पैशांची, अहो मी जॉब करू का, नवरा म्हणणार तुला काही गरज नाहीये, तू बस घरी, मी बघतो. सो आजही आपण इतकं पुढे गेलोय तरी जॉब करू का हे विचारावं लागतंय. छोट्या छोट्या गोष्टी काहीतरी मत मांडायचे बाबा. आणि हाऊसवाईफ बरोबर हे जास्त होतं की कुठला तरी मुद्दा आहे घरात, तिला मत मांडायचंय, असं बोललं जातं की तुला ह्याच्यातलं काही कळत नाही, तू मध्ये पडू नको, तू बोलू नको. का, ती पण याच घरी राहते ना, तिला पूर्ण हक्क आहे तिचं मत मांडायला. तर आजही म्हणजे काय म्हणतात, स्त्रीचा आवाज दाबला जातोय, घरोघरी हेच सुरू आहे. स्त्रीचा आवाज मोठा व्हायला पाहिजे. तू सांग आधी, मग मी बोलतो त्याच्यावर. मी लिटरली बघतीये ही सिच्युएशन आणि मी फ्रँकली सांगू, त्या लेडीला, त्या विमेनला मला कितीही हेल्प करा अशी वाटली ना, मी करू नाही शकत आहे. खूप मी हेल्प करायचा ट्राय करते, पण सर्कमस्टान्सेस, मेंबर्स, फॅमिलीमधले जे कोणी आहेत ना, त्याच्या हिशोबाने मला तशी हेल्पच नाही करता येते. कारण की अल्टिमेटली बघायला गेला ना, देन म्हणजे शी इज लाईक की ठीक आहे, नाही बोलत, स्लोली मग ते बोलणं कमी होणं, इन्व्हॉल्वमेंट कमी होणं, आपल्यातच राहणं, ते जास्त व्हायला लागतंय. सो माझी किती पण पुढून इच्छा असली किंवा कोणाची पण इच्छा असली ना आता या पॉईंटला, तर ते हेल्प आउटच नाही करू शकत आहे. आता हळूहळू तसं माइंडसेट होऊन जात आहे, पण काही जण शांत होतात, काही लेडीज फ्रस्ट्रेट होऊन जातात, मग ते याच्यावर राग काढणं, त्याच्यावर राग काढणं, घरात भांडणं वाढणं, तेच होतात. कारण की अल्टिमेटली ना माइंडसेट खूप मॅटर करतो. तो माणूस, मी माझ्याकडे तर भरपूर असे केसेस आहेत, तो माणूस कित्येक वर्ष झाले IT मध्ये काम करतोय, एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे, फाडफाड इंग्लिश बोलतोय, पण घरी आल्यावर वागणूक एकदम गावठी, माइंडसेट गावठीच आहे.
तर ते आपण म्हणतो ना की एकदा सिटीमध्ये आलो, बाहेर पडलो की माइंडसेट चेंज होतं, वागणूक चेंज होते. मला तर नाही असं होत, काही नाही वाटतच दिसत, हो. नाही. ते तुमचं स्वतःचं इनबिल्ट असलं पाहिजे. कारण की फ्रँकली आता मी प्रकाशचं पण म्हणजे मी एरिया वाईज कम्पॅरिझन नाही करत आहे, पण मी विदर्भ या साईडवर येते ना, तिथे मी बघते की तिथे फार ओपन माइंडसेट आहेत माणसांचे पण, लेडीजचे पण. ॲटलिस्ट माझ्या घरात जे मी बघितले आहेत सगळे म्हणजे बोलतात, आपले ओपिनियन ठेवतात. आणि असं हे काम माणसाचं, हे काम बायांचं आहे असं काही सेटअपच नव्हता माझ्याकडे. माझे बाबा सगळ्यात पहिले उठून आमच्या सगळ्यांसाठी चहा बनवतात. म्हणजे सुनेसाठी पण बाबा अजूनही चहा करतात बनवतात आणि अजून अजूनही पण. करतात. आणि अंगणात येऊन पोर्चमध्ये गावी जेव्हा जातो तेव्हा चहा बिहा येतो मस्त आणि बसतो, चिल मारतो. 11-12 वाजता सगळ्यांच्या आंघोळी होतील, काही घाई गडबड नाही आहे. आमच्याकडे जेंट्स म्हणजे आता दिस माइट बी न्यू, पण स्वतःची अंडरवेअर वॉश करणं, स्वतःचं बनियान वॉश करणं वॉज अ नॉर्मल थिंग फॉर मी. कारण की माझे बाबा, माझा दादा ते करायचे. सो इट वॉज, माझे आजोबा सुद्धा करायचे दोन्ही पण. तर मला नवई नाही वाटायचं. बट वेन आय मूव्ड इन विथ प्रकाश's फॅमिली इट वॉज नॉट नॉर्मल. ती तिथेच पडली असायची. लाईक ही असं काय आहे, ही इथे का ठेवलंय. आणि मी जेव्हा त्यांना विचारायची तुम्ही का नाही तुमचं स्वतःचे अंडरगार्मेंट्स वॉश का नाही करत, ते वॉज लाईक ते लेडीजचं काम आहे, म्हणजे आम्हाला नाही करू देत. त्यांना इच्छा होती करायची. दोज जेंट्स वर रेडी टू डू दॅट, पण बाय लाईक नाही 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 माझा नवरा घासेल तर काय होऊन जाईल बापरे, असं माइंडसेट पण झालंय त्या लेडीजचं. सो मी किती पण ट्राय केलं ना, किती पण आपण एक माणसं 10 माणसं, पण आपण एवढ्या जणांचं माइंडसेट बदलूच नाही शकत. ते तेच चालत आलंय ना, दे लाईक दिस इज नॉर्मल, ऐसे ही चलने दो. हा कसा वेगळा निघाला मला खरंच नाही माहित, लिटरली नाही माहित. कारण की मी बघितलंय एव्हरीवन इज सेम, बट हा खूप 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 वेगळा आहे. कोणी माहित नाही यार कसा तू चुकून वेगळा निघाला. टचवूड. नाही, आता ती जी गोष्ट सांगत होती तर ॲक्च्युली खानदेश रिजन जो आहे, मला बाकीच्यांचं नाही माहीत, पण खानदेश साईडला मी जेव्हा लहान होतो ना, लहानपासूनच मी आजूबाजू सराउंडिंगमध्ये, सोसायटीजमध्ये, गावाकडे, तर त्या भरपूरशा गोष्टी अशा बघितल्यात की बायकांना खूप कमी लेखलं जायचं. जसं तू बोलली, प्रत्येक गोष्टीत त्यांना स्वतःचं ओपिनियन ठेवायचं हक्क नसायचा. त्यांना फक्त नेहमी तू घरातलीच कामं कर, हेच कर, तेच कर, काही असेल तर तुला काय कळतं याच्यातलं, तुला काय समजतं, तुला काय अक्कल आहे, अशा भाषेतच सगळं बोललं जायचं. आणि ते सगळं बघत असताना, प्लस आम्ही 3 भाऊ आहेत, आमच्या घरात बहीण नाही आहे आणि मी त्याच्यात सगळ्यात मोठा. तर आई कधी आजारी पडली तर मी त्या सगळ्या सिच्युएशन बघितल्यात. तर मला नेहमी वाटायचं की मी माझ्या परीने जेवढं होईल ना, आय विल डेफिनेटली ट्राय टू चेंज दिस माइंडसेट जेव्हा पण काही होईल. तर आम्ही लहान असताना पण, जेव्हा आम्ही 3 भाऊ लहान होतो, आई आजारी पडली ना, मी घरातली सगळी कामं केली. मला फक्त स्वयंपाक नाही यायचं, पण कपडे धुण्यापासून झाडू, पोछा, भांडी मी तेव्हा पण करायचो. माझी आईचं एकदा मेजर ऑपरेशन झालं होतं, शी वॉज बेड रिडन, तर घरातली सगळी कामं मी करायचो. फक्त स्वयंपाक जे माझे मामी किंवा आजी तेवढं ते करून द्यायचं. मग तिथून मला होतं की नाही बाबा, मला हे जे काही आहे, मी जे सराउंडिंगमध्ये बघतोय त्या लेवलला तर मी लहान होतो, पण जसं जसं मोठा होत गेलो ना, तर अजून मला वाटलं की ठीक आहे. मग इफ यू आस्क मी ना, माझं सोशल मीडियावरती येऊन सगळ्या गोष्टी शेअर करण्याचा मेन मुद्दाच हा होता की मला हा माइंडसेट कुठेतरी चेंज करायचा आहे. लोकांच्या आयुष्यात आपल्या कृतीतनं, फक्त बोलायचं नाही की मी बोलतोय पण स्वतः ती कृती नाही करत आहे, तर त्याला काहीच अर्थ नाही. स्वतःच्या कृतीतनं स्वतःचा लाईफस्टाईल दाखवून त्यांच्या आयुष्यात जर व्हॅल्यू ऍड करायची, तर हा माइंडसेट चेंज झाला पाहिजे की काम, घरातली कामं किंवा हे फक्त बायकांचाच रोल नाही आहे, माणसांनाही ते करू देत, म्हणजे ते नॉर्मलाइज करा. आणि जसं तू बोलली ना की परमिशन घ्यावी लागते, तो तर मला इतका फालतूपणा वाटतो. म्हणजे तुम्ही कोण आहेत, काय समजतात तुम्ही स्वतःला, फक्त लग्न केलं, उलट तुम्ही उपकार माना की एखाद्या बापाने, आता मला मुलगीच स्वतःची, तर आम्हाला, म्हणजे मला ते आता जाणवतं ऍक्च्युली जास्त की म्हणजे एखाद्या परिवार त्यांचं असं काढीच काढून तुम्हाला देऊन दिलंय आणि त्याच्यात तुम्ही की हिने माझी परमिशन घ्यायला पाहिजे, मी सांगेल तसं तू करायचं. काय आहे ते, म्हणजे काही बावलंय की तुम्ही चाबी मारणार तेवढं ती चालेल, टाळ्या वाजेल, हा बंद झाली परत सेल बदला, काय म्हणजे ही मानसिकताच काय आहे ना. तुम्ही लग्नच नका करू, जर तर तुम्हाला तसं हवं असेल ना, तुम्ही लग्नच नका करू, कारण तुम्ही तुमची ती लायकीच नाही लग्न करायची. म्हणजे तुम्ही की बाबा मी जसं सांगेल तू तसं करायचं, कारण मी तुझा नवरा आहे. बरोबर, तू डोक्याने भवरा आहे, म्हणजे तुला अक्कलच नाहीये. मग जर तू तसं वागत असेल तर हा खरंच ना, म्हणजे कुठे आहे आपण, काय जमाना चाललाय. मुली आज प्रेसिडेंट बनतायत, कोणी काय, म्हणजे काय लेवलचं कामं करतायत मुली, आणि त्याच्यात तुम्ही परमिशन देणार. पण याच्यात ना तेवढीच चूक मला मुलींची वाटते, कारण तुम्ही हो ही म्हणता ना, एक्झॅक्टली.
तुम्हाला जे सहन फोर्स करत करत असतील तर ती गोष्ट वेगळी, कारण ती तर आधीपासूनच चालत आली आहे. म्हणजे जर एखाद्या मुलीला एखाद्या मुलाबरोबर लग्न करायला फोर्स करतायत तर तिच्या घरचे सुद्धा तिथे इन्व्हॉल्व्ह आहेत आणि त्या घरच्यांना सुद्धा नाही माहिती की एक्झॅक्टली काय चाललंय. बरोबर. सो ते मागून पण आलेले आहेत. पण जर मुली शिकतायत आणि शिकल्यानंतर सुद्धा हे करतायत, बघतोय मी हे एक्झाम्पल्स आत्ताच्या काळात. बरोबर. म्हणजे आहेत की तू जॉब सोडून घरी बस, मुलाला सांभाळ, आणि परत मुलाला सांभाळायला लागले तरी तुला हे करता येत नाही, ते करता येत नाही, तो आजारी कसा पडला. हां, आता लहान co-parenting मुलगा काय नाहीच आजारी आहे. नाही पडणार जे का? काय आईवर ब्लेम, की शाळेतून कंप्लेंट आली, तुला नीट वळण नाही लावता आलं, तू शिस्त नाही लावली, तो आजारी कसा पडला. अरे तू पण बाबा आहेस, तुझी पण तेवढी तुझी पण जबाबदारी आहे. तेवढी जरी तू काम जबाबदारी. करायला जातो ऑफिसमध्ये, को पेरेंटिंग नावाची गोष्ट आहे की नाही. तुम्ही बघा आधी काळापासून हम्म. मुलाने वाईट केलं, आईचे संस्कार चांगले नाही. हो. आईने शिकवले नाही, चांगलं केलं बाप का नाम रोशन केलं. बरोबर का आईचं नाव का नाही रोशन, म्हणजे भले आपण ते फ्रेज मुहावरा म्हणून वापरतो, बरोबर. पण ते इतकं आत शिरलेलं आहे ना की हो, हो. वाईट केलं कोणी, आईची चूक, आईची चूक. चांगलं केलं बापामुळे झालं. बापामुळे बाप. झालं. ते दोघं इक्वली रिस्पॉन्सिबल आहे. मग ते खरंय. आणि मला असं वाटत नाही की कुठलेच पॅरेंट्स आपल्या मुलांना वाईट शिकवत असतील किंवा वाईट सांगत असतील. ते मे बी त्या सराउंडिंग मधनं तसं शिकतात, बट ऍट द सेम टाइम ऍज अ पॅरेंट आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण चांगल्याच व्हॅल्यूज दिल्या पाहिजे. आणि त्याच्यात पण ह्या ज्या गोष्टी आहेत की कामाला जेंडर नाहीये, तुम्ही त्या सगळ्या गोष्टी लहानपणापासून जेव्हा रुजवणार ना, तेव्हा तो मुलगा जेव्हा मोठा होऊन लग्नाच्या याच्यात जाईल तेव्हा त्याच्यासाठी या गोष्टी नॉर्मलाइज राहतील. त्याला हे काही वेगळं सांगावं नाही लागणार कोणाला, त्याच्या पार्टनरला म्हणा किंवा बाहेरून कोणाला. तो म्हणेल की ही माझी पण जिम्मेदारी, माझी पण फॅमिली, माझंही घर आहे, माझंही तेवढंच कॉन्ट्रीब्युशन असायला पाहिजे. मगाशी पण जे प्रियंका म्हटली ना की नवऱ्याने नाही घासले पाहिजे कपडे, आम्हीच घासतोय, ते त्या बायकांनी नॉर्मल केलंय. पण त्या बायकांचा हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही नॉर्मल केलंय, तुमच्या पुरतं ठेवा. डोंट एक्सपेक्ट की दुसरी बाई पण हे करेल आणि जर तिने नाही केलं तर ती ॲबनॉर्मल. हे एक्सपेक्टेशन नका ठेवू. तुम्हाला ठीक आहे, चला तुम्ही करताय तर फाईन, बट मैंने सफर किया तो मेरी बहू भी करेगी ना, तसा ॲटिट्यूड नाही तसा पाहिजे. ऍटिट्यूड झालाय, असं झालंय. इंडियन सोसायटीमध्ये ऍक्च्युली ना, जोपर्यंत एखादी स्त्री ती सफर करत नाही, म्हणजे एकदम जास्तीत जास्त तिला जितका जास्त त्रास होईल ना, तितकी मग ती ग्लोरीफाईड, ती तेवढी ती चांगली आई, चांगली बायको, चांगली बहीण. तरच तुम्ही जर स्ट्रगल केला नाही ना, तर तुमचं म्हणजे काही महत्वच नाही. तुम्ही बाई म्हणून जन्माला येऊन तुमचा अर्थच नाही. नाही, पण मी तुला सांगते, बाई रोल बढिया प्ले करते. तीच बाई जेव्हा आई असते, आपली मुलगी कोणाला देते ना, शी विल बी व्हेरी सेन्सिटिव्ह. बरं तुला असंच करतायत का, मग तुला 10 दिवस का नाही इथे राहू देते, माहेरी का नाही पाठवते, मुलांना सुट्ट्या आहेत. आणि जेव्हा सून म्हणते मला 10 दिवस जायचंय, कशाला, घरातली कामं कोण करणार, घरी कसं राहणार. आणि ते माइंडसेट आता पण आहे. तर आपण हे त्या सासूला किंवा त्या आईला माहिती आहे की मुलींबरोबर किंवा स्त्रियांबरोबर कसं वागायचं, पण जेव्हा त्याच्यामध्ये रिलेशन येऊन जातात ना, लगेच माइंडसेट चेंज करतात. सो दे नो हाऊ टू बिहेव नाईसली. पण ही सून आहे, लेट्स नॉट बिहेव गुड. ही मुलगी आहे, हिच्याबरोबर चांगलं वागलं पाहिजे, असं होतं. मुलगी आणि जावई जर घर सोडून निघाले, अहो जमाई राम मिला. जर मुलगा आणि सून बाहेर निघाले, हिने काहीतरी काळा जादू केलं माझ्या मुलावर. तर हे जे ना, तेच ती बोलते की रोलच्या हिशोबाने आपण आपला कन्व्हिनियन्स बघतो आणि माइंडसेट चेंज करून घेतो. तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि बायकांनो, तुम्हीच थांबवू शकता ते. याच्यासाठी कोणी बाहेरून येणार नाहीये. तुम्हीच उद्या उठून सासू बनणार आहे, तुम्हीच उद्या उठून बायकोही बनणार आहे. नाही, आम्ही चांगले सासू बनणार. तुम्ही तर मला गॅरंटी आहे, जे आजकालच्या ज्या बायका ते आता पुढे समजेल. तुम्ही भलेही चांगले म्हणालो, सगळ्या सासवांना सगळं आपण भेटणार आहे, ते पण त्याच्यासाठी रेडी राहा. झेन अल्फा बीटा गॅमा काय असेल माहित नाही, पण ते आहे. त्यावरच मी आता येत होतो पुढे की ह्याची फ्लिप साईड पण आहे. म्हणजे आजकाल नवऱ्यांना सुद्धा तेवढंच सहन करावं लागतं जर बायको भयानक, म्हणजे आता होत आहेत ओव्हर पॅम्पर्ड जर बायको असेल तर ते सुद्धा व्हायला लागतं. म्हणजे सिम्पल गोष्ट आहे की सतत नवऱ्यावर खेकसत राहणं, म्हणजे तो काही काम आहे. ही परिस्थिती आहे. जेंडर इक्वॅलिटी इथूनच चालू होते. बायकांबद्दल बोलतो ना, तर पुरुषांच्या त्रास बद्दल पण बोललंच गेलं पाहिजे. बरोबर. सो होत असतं. म्हणजे समजा आता आजकाल वर्क फ्रॉम होम वाले नवरे आहेत, बिचाऱ्यांची वाट लागलेली असते. तिकडनं बॉस लावत असतो आणि मग इकडनं बायको दर 2 तासाला हाक मारत असते, हे कर ते कर, अरे हेच आहे ना, उठतो ना, दारच उघड, कोणतरी आलंय दरवाजाच्या बाहेर. इट इज व्हेरी डिफिकल्ट. आणि जे नवरे बाहेर काम करायला जातात त्यांचं मग लगेच घरी आलं की आज माझं असंच झालं, आज माझं तसं झालं, आईने हेच बोललं, तुझ्या आईने हेच बोललं.
तर या पण गोष्टी होत आहेत का वाटते तुला, का होत असतील? मुली का जास्त अशा हे होत आहेत? मला वाटतं ते देखादेखी जास्त होते. म्हणजे प्रत्येक घराचे डायनामिक्स वेगळे असतात आणि प्रत्येकाची चॉईस, प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो. तर तुम्हाला आपला जो पार्टनर आहे त्याचा स्वभाव कसा आहे, त्याला काय हवंय आणि मला त्याच्याकडनं काय अपेक्षित आहे आणि इन रिटर्न त्याला माझ्याकडनं काय अपेक्षित आहे हे समजून तुम्ही वागा. म्हणजे ठीक आहे, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणी असेल किंवा ऑनलाईन काही बघितलं, सेम टू सेम ते कॉपी पेस्ट नाही होणार. तुम्ही त्याच्यातनं इन्स्पिरेशन घ्या, चांगल्या गोष्टी असतील ते घ्या, पण ते डिट्टो 100% होणं पॉसिबल नाहीये. तर तुम्ही कुठेतरी ती बाउंड्री सेट करा. मी नेहमी म्हणतो प्रियंकाला आणि बऱ्याच ठिकाणी जे पण मला विचारतात की तुमचं एवढं चांगलं कसं जमतं, तर आमच्या रिलेशनमध्ये हेच आहे की आमचे गोल अलाइन्स आहेत आणि आमच्या रिलेशनमध्ये 50-50% हा कन्सेप्टच नाहीये. कधी ती 100 असेल, मी 0 असेल, ती 70 असेल, मी 30 असेल, मी 80 असेल, ती 20 असेल. तर तुम्हाला तुमच्या पार्टनर जिथं कमी पडतो ना तिथं तुम्हाला ते पूर्ण करायचंय, तेव्हा ते दोघं मिळून 100% होईल. पण आजकाल काय होतंय, नाही म्हणजे हे अजून असं आपण जे काही बोलतो ना, मग ते बायकांच्या डोक्यात येतं, मी नाही करणार, तूच कर. तर तुम्ही सिच्युएशनल बेस बघा ना, की त्याचं जर खरंच ऑफिसमध्ये खूप जास्त गरजेचं पण असेल. आणि मला असं वाटतं ना की आत्ताचे जे डॅड्स आहेत किंवा आताकडचे जे वडील आहेत, आपली जी जनरेशन आहे, ते खरंच नेक्स्ट लेवल अँड हॅट्स ऑफ टू ऑल द पीपल, लाईक जे पुरुष आहेत जे खरंच हे सगळं करतात, तुम्हाला खरंच सलाम आहे. म्हणजे ठीक आहे, आपण बोलतो की नवऱ्यांनी करायला पाहिजे, पण तुम्ही त्यांची साईड पण बघा. कधी त्यांनी त्यांच्या आयुष्यभरात कधीच बघितलं नाही अशा गोष्टी. मी माझ्या लाईफटाईम मध्ये कधीच कुठल्याच पुरुषाला कुठलंच काम करताना बघितलं नाहीये. जर मी ठरवलं असतं तर मी तो सेम माइंडसेट घेऊन कॅरी फॉरवर्ड केला असता आणि ते नॉर्मल राहिलं असतं. बट मला वाटलं की नाही, हे कुठेतरी चेंज झालं पाहिजे, थांबलं पाहिजे. सो आय टूक द स्टँड. आणि फक्त स्टँड घेऊन नाही चालणार ना, ते कृतीत पण आणावं लागेल. मग मी ते स्वतः बदल करत गेलो आणि मला ते आवडलं म्हणून. पण ऍट द अदर साईड फक्त मला बायकांकडनं एवढंच अपेक्षित आहे, ठीक आहे, मी हे नाही म्हणत आहे की तुम्ही त्याला ग्लॉरिफाय करा, मी म्हणतो त्याला एक्नॉलेज करा. एक्नॉलेजमेंटची गरज आहे. करतोय, मग काय झालं त्याच्यात, तुझं पण ते घर बोलून नका दाखवत, करतो ना, एक्नॉलेज करा, थँक्यू म्हणा, फक्त थँक्यू म्हणा, त्याला म्हणा, काही गरज नाही. त्याने केलं ना, त्याला अप्रिशिएट करा. जसं तुम्हाला अप्रिसिएशन वाटतं बायकांना की मी केलं यार, माझं कोणीतरी नाव काढायला पाहिजे. मी हे नाही म्हणत आहे की तुम्ही 4 लोकांना फोन करून सांगा प्रकाशने आज भांडी घासली बरं का, त्याने आज पोछा मारून दिला बरं का. डोंट डू दॅट. बट ऍटलीस्ट त्याला सांगा की बाबा तुझ्या हेल्पमुळे मला मदत मिळाली, मला छान वाटलं, थँक्यू फॉर दॅट. एवढंच आपापसातलं कम्युनिकेशन क्लिअर ठेवा. काय होतंय, नवरा गृहीत धरतो, बायको गृहीत धरते, नाही त्याने केलंच पाहिजे, आणि मग तिथून मग ते एखाद दुसरी गोष्ट पडते, ठिणगी पडते, त्याचा वनवा होतो. बरोबर. तर एक्नॉलेजमेंट सगळ्यात बेसिक आहे, ते ठेवा. आणि त्याच्याहून पण आधी लोक म्हणतात की नाही अरेंज मॅरेजमध्ये हे नाही होत किंवा लव्ह मॅरेजमध्ये असं नाही होत. माझं हेच म्हणणं आहे की आम्ही भरपूरसे असे अरेंज मॅरेजेस बघितलेत ज्याच्यात खूप प्रेम आहे, आणि असे बघितलेत जे 2 महिन्यात तुटलेत. लव्ह मॅरेज पण सेम. सगळं डिपेंड करतं, तुम्ही अरेंज करा, लव्ह करा, पर्सन कसा आहे, तुमचा पार्टनर कसा आहे, त्यांच्यासोबत तुमची ट्युनिंग कशी आहे. बरोबर. प्रेमाचा पण आधी जो पहिला टप्पा आहे तो आहे रिस्पेक्ट. तुम्ही जर एकमेकांची रिस्पेक्टच करत नसाल तिथं प्रेम येणारच नाही. आधी ॲज अ ह्युमन म्हणून त्यांची रिस्पेक्ट करा. आपण जे बायकांचे सगळा त्रास जो आपण म्हणतोय त्याचं मेन उगम हेच आहे की आपण त्यांना ॲज अ ह्युमन म्हणूनच एक्सेप्ट करत नाही. आपल्याला वाटतं की ही मशीन आहे जी 24/7 चालतच राहील, आपल्यासाठीच बनलेली. आणि आपण ग्रांटेड घेऊन घेतो की आई आहे ना ती सगळं करेल, ताई आहे ना ती सगळं करेल. का? अरे त्या पण ह्युमन आहेत, त्या पण थकतील, त्या पण आजारी पडतील. आजारी असताना सुद्धा एक्सपेक्टेशन असतं की तिने घरात स्वयंपाक करावा, घरातली कामं करावी. तुम्ही नाही करू शकत, चला तुम्ही नाही करू शकत, बाहेर ना आउटसोर्स करा, एखाद्या दिवशी बाहेरचं खा. एरवी तर खातातच ना मित्रांसोबत, पण नाही, तिला कन्व्हिनियन्स कसं काय होईल, म्हणजे तिचं तेच. तर ते चेंज झालं पाहिजे बेसिकली. पण आजकाल ना अशा पण मुली आहेत जेव्हा जिकडे नवरा म्हणतोय की सपोज ले ऑफ झालाय किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम आहे की तू प्लीज एक 6-7 मंथ्स जॉब करशील का, थोडा घरी हेल्प होईल, अशा पण मुली आहेत. मी करणार नाही, ते तुझं काम आहे, मी घरी बसून पैसे उडवणार, तू काही कर तिकडे, पैसे कमवणार, मी नाही हेल्प करणार, मी का करू. असे पण केसेस आहेत जिकडे नवरा स्वतः म्हणतोय की आपण बाबा वेगळं राहूया, जर का नाही पटत आहे आपण वेगळं राहू, मी काम करतो तू पण काम कर, नको राहायला जॉईंट फॅमिलीमध्ये. मुलगी म्हणते नाही मला जॉईंट फॅमिलीमध्येच राहायचं आहे, बिकॉज ते कामं इझी होत आहेत आणि मला जॉब वगैरे करायचं नाही आहे. सो पैशांचं मॅटर तुझं तू बघ, पार्टनरशिप राहिलीच नाही ना. नवरा विचारतोय की फायनान्शियल प्रॉब्लेम आहे बाबा, तू कर काम, पण तरी रेडी नाहीये. अशी फ्लिप साईड सुद्धा आहे मुलींची.
मुलींना माहितीये का आजकाल ना मी बघते त्यांना तर फर्स्ट ऑफ ऑल उनको ऐसा लगता है की मला गव्हर्नमेंट वालाच मुलगा मिळायला हो पाहिजे, हो सरकारी नोकरीवाला. आता पण ते ट्रेंड आहे ट्रेंड आहे. स्पेशली. नाही, नोकरीच तशी आहे, काय करणार. हा जात नाही ना. टेम्पटिंग आहे टेम्पटिंग आहे. देर इज नो आउट, म्हणजे तिकडे काय ले ऑफ वगैरे नाही. मिळालं की हाय नाहीये, पण का बरं असं माइंडसेट आहे? त्या त्यांचा गव्हर्नमेंट जॉब बघतायत, स्वतः काहीतरी बीएड वगैरे झालेलं असतं. सॉरी म्हणजे डिग्री असते, पण तरी पण एक्झाम्पल म्हणून घेते मी. ते एक नॉर्मलची डिग्री करून घेतात अँड देन दे आर लाईक की जॉब तर कोणालाही सहज लागतो. मी आणि प्रकाश आमच्याच एका बघितलंय. रिलेटिव्ह कडे गेलेलो अँड देन आम्ही लाईक काय करते MPSCचं प्रिपरेशन आणि साईड बाय साईड त्याच्या त्यासाठी मुलगा पण बघताय. अँड देन प्रकाश असंच बोलला, जॉब का नाही करत, थोडं सिटी वगैरे मध्ये राहा, मस्त थोडं एन्जॉय पण करता येतं नाही. अपने को पता है यार, थोड़ा बाहर निकलते हैं तर एक मजा येते, फ्रेंड सर्कल बनतो अँड एव्हरीथिंग. लाईक नाही जॉब तर कसंही मिळून जाईल, मला सहज मिळून जाईल, जॉब मिळण्यात काय कठीण आहे म्हणे. आणि लिटरली शी वॉज लाईक PU सारखा जॉब तर कोणालाही लागू शकतो बापरे. असं. आणि नाव शी इज स्ट्रगलिंग विथ द बॉय बिकॉज सगळे मुलं म्हणतात जॉबवाली मुलगी पाहिजे. 5-6 वर्ष झाले लग्नच नाही होते या माइंडसेटमुळे. सो एक तरफ से मेरे को खुशी भी है की जॉब मिळणं कठीण आहे. आणि जर तुम्हाला वाटतंय घरच्या माणसाला गरज वाटते देन यू शुड डेफिनेटली डू इट. आणि तुमच्यामध्ये डिग्री असो नसो, तुम्हाला व्यवस्थित लँग्वेज बोलता येत असेल नसेल, पण कोणताही एक स्किल प्रत्येक माणसात असतो. तो स्किल तुम्ही आयडेंटिफाय केला ना तर डेफिनेटली यू कॅन डू अमेझिंग. तुम्ही खूप चांगलं करू शकता. आणि आजकालच्या याच्यामध्ये भरपूर, आता मी बघते इतक्या साऱ्या माझ्या इंजिनिअरिंगवाल्या फ्रेंड्स वगैरे आहेत ना, दे हॅव टर्न इन टू अ मेकअप आर्टिस्ट. कारण की त्यांना तिथे जास्त पैसा मिळतो, त्यांना तिथे क्रिएटिव्हिटी फ्रीडम मिळते, त्यांच्यावर डोक्यावर बॉस नाही आहे, जेव्हा मर्जी असेल तेव्हा जाईल मी कामावर, असं ॲटिट्यूड म्हणजे घेऊन येत आहेत. अँड दे आर डुईंग गुड, व्हेरी गुड. खूप चांगलं करतात. आणि मोस्टली त्या अशा आहेत ना, पोस्ट मेटर्निटी मला IT मध्ये नाही जायचंय, मला फ्लेक्झिबल पाहिजे, दे हॅव स्टार्टेड डुईंग मेकअप आणि वंडर्स स्वतःचा काही करतायत. स्मॉल बिझनेस करतायत. राईट. तर मुलींना पण ते समजायची गरज ऍक्च्युली. म्हणजे आजकाल फॅड काय झालं ना, अपेक्षांना घेऊन मी भरपूर बोलतो, मला म्हणजे ट्रोल पण करतात किंवा बोलतात पण अपेक्षा मला वाटतं की तुम्ही सारख्या ठेवा. आणि हे अप्लायज फॉर बोथ बॉय अँड गर्ल दोघांसाठी. म्हणजे डिमीन नाही करत आहे, पण आपण बघा ना की आपण म्हणजे तुमचं एकदमच नॉर्मल काहीतरी 10वी-12वी झालं असेल, बट प्रत्येक मुलीला पुणे मुंबईकडचाच मुलगा पाहिजे. पुणे मुंबई असेल तरच बोला, नाही तर नका, यूज नका. आहे असं म्हणजे scene आम्ही आहे बघतोय, तसं. लिटरली बघतोय. आता समजा जो मुलगा पुणे मुंबईमध्ये आहे, जॉबला आहे, चांगलं सॅलरी आहे, ऑब्व्हियसली तो पण एक्सपेक्ट करेल की बाबा तो पण मुलगी बघेल. जॉब करणारी असेल, घर पाहिजे. घर पाहिजे. आणि प्रत्येक मुलीला घर पाहिजेच आधीच, लग्नाच्या आधीच घर पाहिजे. 24-25 वर्षाचा मुलगा कसं घर घेणार? आताच रिअल इस्टेटचे तुम्हाला रेट्स तरी माहितीत का पर स्क्वेअर फीट काय आहेत पुण्यात? खरंय. एक नॉर्मल 1 BHK RK सुद्धा 60-70 लाखाचा खाली भेटत नाही चांगल्या एरियामध्ये. आणि तुम्ही जे आउटस्कट मध्ये तुम्हाला स्वस्त भेटतात त्याच्यात ते पुण्यात कन्सिडर पण होत नाही. नाहीच होत. तर तुम्ही एक 25 वर्षाचा मुलगा, ज्याला आता जॉब लागून 2-3 वर्ष झाले असतील, जो स्ट्रगल करतोय, ज्याच्यावरती एवढी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्या फॅमिलीची, त्याला स्वतःला काहीतरी करायचं आहे, ठीक आहे, आणि त्याच्याकडनं सगळ्याच एक्सपेक्टेशन, गाडी पाहिजे, घर पाहिजे, पण तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय? तुम्ही टेबलवरती व्हॉट यू आर ब्रिंगिंग ऑन द टेबल? नाही, मी मुलगी आहे, मी सुंदर आहे, तेवढंच असतं. आणि माझी अपेक्षा आहे, बस. नाही, तसं नाही चालत. तुम्ही म्हणून स्वतः जॉब करा. म्हणून बायकांना ना, तुम्ही छोटंसं का असेल ना काहीतरी केलं ना, तर तुम्हाला ऍटलीस्ट पैशांची व्हॅल्यू कळेल की तो तेवढा पैसा आणण्यासाठी मला माझा किती वेळ द्यावा लागतो, किती लोकांशी बोलावं लागतं, किती लोकांची बोलणे खावे लागतात, तेव्हा तुम्हाला ती पैशांची किंमत कळेल. आणि तेव्हा तुम्ही स्वतःहून सांगाल की नाही, आपण सोबत मिळून घेऊ घर. तुम्ही कर्तृत्व बघा ना मुलाचं, की तो मुलगा किती कर्तृत्ववान आहे, तो किती कॅपेबिलिटीज आहे त्याच्यात. आणि तुम्ही स्वतः सांगा की नको, घर नाही ना, ठीक आहे, स्टेबल जॉब आहे, व्यवस्थित तुझं नेचर चांगलं आहे, निर्व्यसनी आहे, ओके गुड, डन, आपण सोबत काहीतरी करू, मी माझं करेल, तू तुझं कर, सोबत मिळून मला जसं पाहिजे, तुला जसं पाहिजे तसं दोघांना मिळून येणार आपण घर घेऊ आणि स्वतःचा संसार थाटाने सुरू करू. नाही, आयतं पाहिजे सगळं. का आयतं पाहिजे? पण तुम्ही जर आयतं घ्याल, मग तो समोरचा मुलगाही तसाच असेल डॉमिनेटिंग. त्याला माहिती आहे की हिला आयत्याची सवय आहे, मी सगळं देईल, ही माझ्यावर डिपेंडंट आहे. मग तो जसं बोलेल तसं तुम्हाला चालावं लागेल ऍट द एंड. किंवा अजूनही वर्स्ट केस सिनारिओ की तो मुलगा नाही कमवत आहे पण घरून पैसे पैसा भरमसाठ आहे. तर वेगळंच इक्वेशन होतं की मुलगा घरच्यांच ऐकणार आहे, बायकोचं ऐकणारच नाहीये, बिकॉज अल्टिमेटली दे आर प्रोव्हाइडिंग. पण ऍक्च्युली ह्याच्यात म्हणजे तुझ्या ह्याच्यात ऍड ऑन करायचं तर मुली अशा आहेत की मोस्टली कमवतात, पण ते इतकं कमी कमवतात,
पण त्यांची अपेक्षा असते की माझ्यापेक्षा 5 पट कमवणारा मुलगा हवा. स्वतः कुठेतरी एकदम साध्या ठिकाणी जिथं काही डोकं नाही लागत अशा ठिकाणी काम करत असतात आणि तिथंच त्यांना तिथंच आरामशीर पाहिजे असतं आणि मुलगा मात्र 1-2 लाख रुपये. मग तू जसं 1-2 म्हणलास लाख पण तर कमी सांगतो. ते रील्स होत्यात ना, किती पॅकेज पाहिजे तुमच्या फ्युचर 50 लाख. हसबंड कडून. हा, आणि 50 हे लाख, एवढं 50 लाख. एक्झॅक्टली. पण हे एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा समजा त्यांचं लग्न झालं समहाऊ, झाल्यानंतर मुली बऱ्याचशा अशा असतात की त्या त्यांच्या घराला डिस्कनेक्टच करत नाही. म्हणजे जो नवऱ्याबरोबर ज्या घरात जातात त्या घराशी त्या कधीच कनेक्ट होत कनेक्ट नाही. नाही करत. त्या कंटिन्युअसली त्यांचा ओढा माहेरी असतो. दर महिन्यातून 2 आठवडे माहेरीच जायचं, फक्त गोष्टी माहेरी. ते मूल झालं तर त्याला घेऊन माहेरीच जायचं. आणि मग अशा वेळेला ते संसार होऊच शकत नाही ना. कसं ना तुमचं रिलेशन बसते ना तुमचा संसार बसते. आणि मग हे सगळं परत मुलावर यायला लागतं की तुझाच जमत प्रॉब्लेम आहे, नाही. त्याला जमत आणि नाहीये, ह्याला तू ऍड ऑन घरचा की ऐकतो. जरी गेला नाहीत माहेरी तरी दिवसभर 3-3 तास फोन, फोन. सगळे अपडेट्स आईला, Anyway, एकच. सगळ्या गोष्टी. गरज काय? हे म्हणजे हे दोघं साईडने थांबलं पाहिजे ऍक्च्युली, म्हणजे मुलीच्या साईडने. आणि सेम गोज विथ बॉयज ॲज वेल. म्हणजे काही केसेसमध्ये मुलं पण असे खूप मम्माज बॉय बनून पण खूप राहतात. कमी असतात खूप असे. कमी असतील, बट खूप रेअर कमी केस असतात सिनारिओ. असे. नाही तर आता परत मुली म्हणतील तुम्ही तर मुलांच्या बाजूने बोललेच नाही, मुलं पण मम्माज बॉय असतात. म्हणून मी सांगतोय दोघां साईडने अप्लाय होतं. ती नाड तोडा. नाड जी असते ना, काही जन्मतात ती फक्त फिजिकली तुटते, बरोबर. पण इमॅजिनरी ते राहतेच ती काही बरोबर, लोकांची, ती तुटतच नाही. आणि ती जोपर्यंत तुटणार नाही ना, तुम्ही त्या पेरिफेरीमध्येच फिरणार, तेवढ्या सर्कमस्टन्स मध्ये, त्या विचारांमध्येच फिरणार. तुम्ही बाहेरचं जग काय ते तुम्ही एक्सप्लोर करूच नाही शकणार. ती नाड तुटणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा ती नाड तुटेल ना, तेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत बसून बोलून, आणि मला असं वाटतं जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील ते तुमच्या दोघांमधले आहेत, ते तुम्ही दोघं बसून सॉल्व्ह करा. त्याच्यात तिसरा माणूस इन्व्हॉल्व्ह करूच नका, अनलेस अँड अंटिल ते खूपच एक्स्ट्रीम काहीतरी होतंय, डोमेस्टिक व्हायलन्स पर्यंत गोष्ट जाते आणि तो त्या लेवलला. पण जर छोटे मोठे गोष्टी आहेत ना, ते तुम्ही आपापसात मिटवा ना. प्रत्येक गोष्टीसाठी आईला सांगणं, सेम गोज विथ बॉयज एज वेल, की हिला तर चहाच बनवता येत नाही, मग शिकवा किंवा तू शिक. मुलीला त्याला सांगणं की हा तर माझा ऐकतच नाही, मग तुम्ही आधी बॉन्ड तर बनवा काही व्हायच्या आधी. आणि काय होतं ना, आपण आता मुलगा आणि मुलगी दोघं 100 गोष्टी चांगल्या करत असतील दिवसभरात, त्या सगळ्या त्यांनी सांगणार. ती एक गोष्ट जी काही त्याच्याकडनं चुकीने झाली असेल किंवा तो वाईट वागला असेल, तुम्ही ते आपल्या आईला सांगतायत फोन करून. ऍट द अदर साइड आईचा माइंडसेट काय बनतोय, ती एकच गोष्ट ती ऐकते, एकच गोष्ट माझी ऐकते. पोरगी खरं. फसली, खरं. वाटोळं केलं याने, चुकीच्या घरी दिली, माझ्या घरीच बरी होती, येऊन जा परत. आणि ठीक आहे, तुम्ही ते बोलून ते तुमचं नंतर सॉल्व्ह पण होऊन गेलं पार्टनर्समध्ये. पण आईच्या माइंडसेटमध्ये अजूनही ती एकच गोष्ट आहे की हा माझ्या मुलीसोबत असा वागला, हा असा वागतो, बाकी तो किती चांगला वागत आहे ते तुम्हाला नाही दिसत आहे सीसीटीव्ही थ्रू. तर तुम्ही जे बोलतायत, सांगतायत आपल्या पार्टनर बद्दल, तोच माइंडसेट बनत जातोय. ठीक आहे, आता काही केसेसमध्ये सुनांबद्दल काहीतरी माइंडसेट बनला जातो. सुनांबद्दल बाहेर कोण बोलतंय? घरचीच आई बोलते, सासू बोलते. तीच तिच्या सुनाने जे काही केलं असेल त्याला मिर्च मसाला लावून 4 चौघात सांगतीये. कुठले असो, बाहेरचे असो, घरचे असो, रिलेटिव्ह असो, त्या लोकांना तुमच्या घरातली गोष्टच कळतेच कसं काय बाहेरच्यांना, कारण की तुमच्यातलंच कोणीतरी सांगतोय ना. मग तो कोणी असेल ते कुठेतरी थांबवा, ती बाउंड्री सेट करा की ही माझ्या घर परिवारातली गोष्ट आहे, आमच्या दोघांमधली गोष्ट आहे किंवा आमच्या चौघांमधली गोष्ट आहे, ती बाहेर जाता कामा नाही, ती तुमच्यातच मिटवा. बरोबर. ठीक आहे. ती ज्या दिवशी बाहेर गेली मग ती एकाची अनेक होईल आणि मग ते वाढतच जाणार. आणि मग तो एकदा एखाद्याची इमेज तशी बनून गेली ना, ती चेंज नाहीच होत. तुम्ही किती नंतर चांगल्या गोष्टी सांगत बसा, कारण की आपला माइंड असा आहे की तो निगेटिव्ह बायस आहे, निगेटिव्हिटीकडे लवकर लक्ष जातं आणि त्या गोष्टी कायमस्वरूपी राहतात. म्हणून तुम्ही काय बोलतायत स्वतःबद्दलही आणि एखाद्या व्यक्तीबद्दलही ते जपून बोला. चुकूनही स्वतःबद्दल किंवा एखाद्या दुसऱ्याबद्दल निगेटिव्ह होत असेल तिथपर्यंत बोलू नका, कारण की युनिव्हर्सचं नेहमी नियमच आहे, आपण जे त्याला देतो ते परत येऊन आपल्यालाच आढळतं. बरोबर. सो डू दिस. स्वतःबद्दल, इतरांबद्दल, ऍटलीस्ट आपल्या पार्टनरबद्दल चांगलं बोला, चांगलं राहा, वागा. खूप सोपं आहे, वाटतं तेवढं पण आहे, खूप सोपं. बेसिकच गोष्टी आहेत, त्याच्यावरती फोकस करा. बट व्हॉट डू यू थिंक की हजबंड्सचा रोल काय पाहिजे? कारण का दरवेळेस नवीन लग्न झाल्यावर हा प्रॉब्लेम असतो की बायकोचं ऐकू, आईचं ऐकू, घरच्यांचं ऐकू, म्हणजे सँडविच होतं नवऱ्यांचं पण नाही म्हटलं तरी. तर ते बॅलन्स कसं करायचं? नवरा आहे ना, हा ब्रिज आहे ऍक्च्युली. इकडं इंडिया आहे आणि इकडं कुठली कंट्री घ्या तुम्ही आता, किंवा 2 स्टेट आहेत बेसिकली आणि त्याच्यातला मधला तो ब्रिज आहे. तर ब्रिजला ठरवायचंय की इकडनं तिकडं काय जाईल, तिकडनं इकडं काय येईल आणि कुठली गोष्ट ब्लॉक होईल.
ते तुम्हाला ठरवायचं आहे. आता आमचं जेव्हा नवीन नवीन लग्न झालं होतं, मी प्रियंकाला स्पष्ट सांगितलेलं, तुला काही जर समजत नाही, तुला काही लागणार आहे, काही बोलायचं आहे, कोणाला काही सांगायचं आहे, आय शुड बी युअर फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. तू मला सांग, मला माहिती आहे तो समोरच्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, त्याला कसं सांगितलेलं त्याला पटेल, तर मी माझ्या याच्याने त्याला रॅप करून तसं ते डिलिव्हर करेल. बरोबर. तिकडच्या लोकांना पण डायरेक्ट हिला काही न बोलता तुम्ही मला सांगा काय आहे, काही प्रॉब्लेम आहे का, काही चांगलं आहे तर बिलकुल सांगा, बिंदास. पण तुम्हाला जर काही चेंजेस हवेत, तुम्ही आय शुड बी द फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. तुम्ही माझ्या थ्रू तिच्यापर्यंत जाईल आणि हिच्या थ्रू, कारण की जर तुम्ही तो रोल नाही करणार ना, मग काय होईल, मग ते जेव्हा दोघं डायरेक्ट एकमेकांशी बोलणार, मग ते काहीतरी एक्स्ट्रीमच बोलणार, तिथं फिल्टर नसेल. बरोबर. म्हणजे हेतू भले दोघांचा चांगला असेल समजवण्याचा, पण प्रत्येक व्यक्तीचा टोन वेगळा असतो, सांगण्याची पद्धत वेगळी असते. मी मीडिएटर आहे, मला माहिती आहे दोघांचे स्वभाव कसे आहेत, कोणाला कशा वेळेने सांगितलं तर ते होईल व्यवस्थित. आणि एकतर सगळ्यात घाण सवय जी आपल्या सगळ्या लोकांची, चांगल्या गोष्टी तोंडावर चार चौघांमध्ये नाही सांगणार, ते बंद खोलीत सांगणार, तू आज चांगला स्वयंपाक केला, तू चांगलं तिथं मॅनेज केलं. आणि एखादी वाईट गोष्ट असेल ना, ती चार चौघातच निघणार, ही तर अशीच आहे, हिला काय कळतं, हिने तर असं केलं होतं, माझं हे झालं होतं, ते झालं होतं. तर हे पण चेंज करा. क्रिटिसिझम असेल ते प्रायव्हेटली करा, अप्रिसिएशन असेल ते पब्लिकली करा. ते जेव्हा होईल ना, आणि ऍट द सेम टाइम ब्रिजचं काम आहे, इकडनं तिकडे जाईल, पण ऍट द सेम टाइम दोघं पार्टीजचं पण तेवढंच इम्पॉर्टंट रोल आहे की किती लोड द्यायचा. बायको जर कॉन्स्टंट याच्यातच आहे की तुझ्या आई मला त्रास देते, मला हे बोली, मला, तो ऑलरेडी थकून भागून आलाय, त्याला तुमच्या घरात पीस मिळायला पाहिजे. पीस मध्ये नाही व्हायला पाहिजे. नाही तर त्याला काय होईल, तो जाणून बुजून ऑफिसमध्ये जास्त वेळ घालेल, घराच्या बाहेर जाईल, तो ही विल ट्राय टू फाइंड एस्केप, की नको चाललं हे, मला हे याच्या भानगडीतच पडायचं नाही. तर हे आई आणि बायको दोघांचं कर्तव्य आहे की आपला मुलगा असेल, नवरा असेल, त्याला आपण कितपत पास ऑन करायचंय. तुम्ही स्वतःच्या लेवलला जेवढं हँडल करू शकता तेवढं करा, एक्झॅक्टली. पण त्याला प्रत्येक वेळेस हे करणं, मग तो एखाद ब्रेकडाऊन होईल. आणि तेच होतंय मुलांचं, की आई बायकोचं ऐकलं तर बायकोचा बैल, आईचं ऐकलं तर मम्माच बॉय, लग्नच का केलं, त्या मुलाने करायचं तरी काय. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आजकाल मुलांना भीती भरलेली आहे लग्नाची. त्याच्यात बाकीचे जे किस्से होते ते वेगळे बोललेलंच बरं, पण ह्या गोष्टींनाच थकून तो बिचारा मुलगा, म्हणजे विचार करा ना, एखादा मुलगा आहे, त्याच्यावर किती प्रेशर आहे समाजाचा, फॅमिलीचा, बायकोचा, आईचा. जर तो, आणि माणसांसाठी तर अजून जास्त डिफिकल्ट असतं. आपण बायकांबद्दल भरपूर बोलतो, पण एखाद्या पुरुषाचा विचार करा तुम्ही, त्याची मर्दानगी पैशांवरती डिफाईन असते. पुरुषाला ते बाय डिफॉल्टच प्रेशर आहे ते, म्हणजे पैसा नाही आणला ना, घरच्यात बायको तर किंमत पण देत नाही, घरच्यातले पण कोणीच किंमत देत नाही, त्याची किंमतच नसते, जरी तो किती स्वभावाने चांगला असेल. पुरुषत्व म्हणजे पैसा. तू किती पैसा आणून देतो, आम्हाला काय प्रोव्हाइड करतोय, त्याच्यावरती त्याचं सगळं. आणि ते बाय डिफॉल्ट देयर इज नो चॉईस. मुलींना तरी चॉईस आहे की त्यांना जॉब करायचा नाही करायचा, दे हॅव चॉईस. मुलांना तो चॉईसच नाहीये. आणि आता जशी सिच्युएशन आहे मार्केटमध्ये, जॉब खूप कमी आहेत, नवीन काही ट्राय करायला गेले तेवढी भांडवल नाहीये, त्या मुलावरती किती इमेन्स प्रेशर. भरपूरशे मुले त्यांची लग्नच होईना या कारणामुळे. म्हणजे जरी ते चांगले कमवत असतील पण गावात राहतो, पुणे मुंबईत नाही राहत, मुलगी देणार नाही. पुणे मुंबईत आहे पण मग करोडोंमध्ये पैसा नाहीये, घर नाहीये, बंगला नाहीये, गाडी नाहीये, तर पोरगी नाही देणार. चुकून पोरगी आली पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल, आई बाबांशी खटकेल, त्याचा पण त्याला प्रेशर आहे. म्हणजे किती प्रेशर कुकर बनवून टाकले मुलांना अक्षरशः. पण आय थिंक हे जे काही तू आता म्हटला, त्याच्यासाठी मेन इज कम्युनिकेशन. की जर नवरा सांगतोय की तुम्ही मला ब्रिज बनवा, तू मला सांग, किंवा आईला सांगते की तू मला सांग, पण नवरे असतात की कम्युनिकेटच करत नाहीत, मग सगळं प्रॉब्लेम होतो. म्हणजे आजची भांडणं ती साठत जातात आणि मग ती एकदाच जो स्फोट होतो, दॅट इज वर्स्ट. तो, आणि माहिती का, म्हणजे मी इतकी कमी बोलायचे, पण हळूहळू जेव्हा मला लक्षात आलं ना की प्रकाश बोलतोय आणि त्याला मी काहीही जरी बोलतेय तर ही इज नॉट गेटिंग, अरे ही अशी कशी बोलली, ही अशी कशी वागली. जेव्हा मला कळलं ना पहिल्या 2-3 महिन्यामध्ये, देन आय स्टार्टेड कम्युनिकेटिंग विथ हिम ओपनली. कारण की मला पण भीती वाटायची की बोलू की नाही बोलू, कसं बोलू. कारण की ते असतं ना, यार नवरा आहे, आता आपलं नवीन नवीन सगळं चालू होतंय, असली रंग तुरंत नाही दिखा टाईम. पण मग हळूहळू कम्युनिकेशन आमचं वाढत गेलं ना, तितक्या गोष्टी सोप्या व्हायला लागल्या होत्या. लिटरली सांगते, आमचं एकदा कम्युनिकेशन इतकं वाईट पद्धतीने चुकलेलं आणि आमचं मोठं भांडण झालेलं एकचदा. 7th इयर चालू आहे आमचा, पण तेव्हा त्या थ्रू आउट दी 7 years एकदाच कम्युनिकेशन प्रॉब्लेम झाला आणि त्याचं एवढा मोठं भांडण झालं आमचं.
देन आय वॉज लाईक यार कम्युनिकेट करायचं, कारण की आपल्या लेडीजचं असं राहतं ना, काही मनातलं बोलायला गेलं लगेच आसू रेडी असतं, लगेच गळा भरून जातो. ते माझ्यासोबत भरपूरदा होतं. आणि बेस्ट वे फॉर मी टू कम्युनिकेट विथ हिम, तर घरी जरी असला, बेडवर बाजूला जरी बसला, मी टेक्स्ट टाकणार, अच्छा. मी त्याला जे व्हॉट्सअप नाही बोलू शकत जे ते मी दिलं एकदम त्याला नाही बोलू Right, शकत आहे. right. आणि good जेव्हा way. फेस टू फेस भेटू ना, वी विल टॉक नॉर्मल, पण आमचं डिस्कशन, डीप डिटेल डिस्कशन मोबाईलवर चालू. कारण की तो जरी कम्फर्टेबल असेल ते सगळं फेसवर बोलण्यात, पण मी नाही, कारण की मला लगेच रडायला येणार. मी जे मला बोलायचं राहणार ते मी बोलू नाही शकणार. तर कम्युनिकेट करायचे ना खूप वेगवेगळे पद्धत आहे. दी ओनली थिंग इज की जाऊ दे, असू दे, नंतर बघते, जाऊ दे, असू दे, ते माइंडसेट फक्त चेंज करा. कम्युनिकेशन आपोआप निघेल, आपोआप तुमचा तो वे बघेल की कसं कम्युनिकेट करता येईल म्हणून. Right. एकदम बरोबर अप्रोच आहे तुझा. म्हणजे कम्युनिकेशन करण्याचे एवढे मार्ग आपल्याकडे असताना लोक एकमेकांशी बोलू शकत नाहीये, आणि मग मिसकम्युनिकेशन होते. हे कसं आहे म्हणजे ऍक्च्युली इगो ट्रिपवर चालले जातात. मी का बोलू, माझी चूक नाहीये, तो त्याने बोलायला पाहिजे, त्याने पहल घेतली पाहिजे. तर तो इगो ट्रिप मध्ये जेव्हा तुम्ही जातात ना, मग ते 1 दिवस 2 दिवस 4 दिवस आपल्याला वाटतं की ठीक आहे, नाही बोललं नंतर नॉर्मल होतं. नाही, ती एकदा ती खिंड पडली तर पडली. काचेचं भांड असेल ते तुम्ही तुटलं ना, त्याला मग तुम्ही फेविक्विकने जोडा, पण तो स्कार दिसेल, तो तडा दिसेल. तसं कम्युनिकेशनचं आहे. आता हे जे बोलली की आमचं मिसकम्युनिकेशन झालं, एकदम नॉर्मल, म्हणजे एकदम म्हणजे क्षुल्लक होतं ते असं. पण ते मिसकम्युनिकेशनमुळे, पण आमचं एक ठरलेलं आहे, पॅक्ट आमचा लग्नाच्या आधीपासूनच, आणि तो आम्ही अजूनही फॉलो करतो. त्या दिवशी मिसकम्युनिकेशन झालं, त्याच दिवशी आम्ही ते जे काय असेल ते त्याच दिवशी रिझॉल्व्ह केलं. ज्या दिवसाचं भांडण असेल ते दुसऱ्या दिवशी जाता कामा नये. बरोबर. जे ते त्याच दिवशी, मग आम्ही तुम्हाला काय बोलायचं, आरडाओरडा करा, जे फ्रस्ट्रेशन असेल, बोलायचं असेल, सगळं बोलून मोकळं व्हा. पण ते नेक्स्ट डे जर गेलं ना, मग ते एक दिवस वाढत ते, आणि मग ते कधीतरी फुटतं, जसं तू बोलली. आणि मग ते जे होतं ना, ते खूप वाईट होतं. हे भले छोट्या छोट्या बीट्स अँड पीसेस मध्ये तुम्ही बोलून मोकळून गेलात ना, चालेल, पण ते साठवू देऊ नका. कारण की तो साठवलेला ना, मग ते एकदम वर्स्ट होतं, ते वर्स्ट. पण तुमचं डेली कम्युनिकेशन असेल ना, तर त्याला प्रॉब्लेमच येणार नाही. म्हणजे आम्ही माहिती का, वी क्रेव फॉर कम्युनिकेशन विथ इच अदर. आता स्नोई पण आहे, पण आम्ही प्रयत्न करतो स्नोई उठायच्या आधी सकाळची चहा एक सोबत बसून, वी विल प्लॅन अवर डे, किंवा नाही काही तर नॉर्मल गोष्टी करणार. स्नोई झोपून जाते, त्याच्यानंतर आम्ही 1 तास फक्त बसतो आणि वी विल जस्ट टॉक रॅन्डम थिंग. एकदम काल तर आम्ही फालतू अशा रील, अरब लोकांच्या रील बघून हसत बसलो होतो. पण ते तो आमचा वी टाइम आहे, आम्ही काढतो तो. आता तुम्ही म्हणाल नाही ना, अरे टाइमच भेटत नाही. आणि त्याच्यात मला वाटतं बायकांचं पण हे खूप आहे, त्यांना आहे ना खूप बाऊ करून घ्यायचं असतं. नाही, मला माझी मुलं, सगळ्या गोष्टी तुमच्या नवऱ्यांवरती आहे. तुमचा नवरा आहे म्हणून तुमची मुलं आहे, तुमची सासू सासरे, बाकीची मंडळी आहे, तो मेन आहे. तुम्ही त्याला गृहीत धरून सगळ्या गोष्टी नका करू ना, त्याला टाइम द्या. म्हणजे आपण आई वडील होण्याआधी नवरा बायको आहेत हे का तुम्ही विसरून जातात. तर कम्युनिकेट करा, बसा, बोला, फक्त बोला, काही कुठल्याही टॉपिकवर, आणि जज नका करू विदाऊट जजमेंट. नाहीतर काय होतं, आपण जेव्हा जजमेंट पास करायला लागतो ना, अरे काय इतकी क्षुल्लक गोष्टीला माहित नाही, किंवा हे असं का बोलतोय, वेन यू स्टार्ट जजिंग ना, मग लोक, तुमचा पार्टनर फिल्टर लावेल की नाही मी याला एवढीच इन्फॉर्मेशन पास ऑन करू शकते ज्याला तुम्हाला जज नाही करणार, हे नाही करू शकत, कारण की मग तुम्हाला जज करेल ते मला हर्ट होईल. विदाऊट जजमेंट यू शुड कम्युनिकेट. आणि एक तरी असा व्यक्ती असायला पाहिजे तुमच्या आयुष्यात, तुमचा पार्टनर, की ज्याच्याशी तुम्ही अनफिल्टर्ड जे मनात असेल ते, आणि पुरुषांनो किंवा बायकांनो फक्त ऐका. लगेच ऐकल्या त्याला रिस्पॉन्ड काहीतरी करायचं म्हणून पटकन लगेच नका, लेट हर सगळं वेंट आउट करू द्या. आणि मग तुम्ही मला जर सजेशन मागितले तर द्या. मला तरी असं वाटतं, कोणताही केस असो, तो तुमचा पार्टनर असो, तुमची फ्रेंड असो, भाऊ असेल, बहीण असो, कोणी पण असो, बोलताय ना, ऐकून घ्या, देन दिस लाईक मग मी काय करू. इफ इट इज एंडिंग विथ दॅट, मग तुम्ही तुमचं जजमेंट असेल, तुमचं काय सोल्युशन असेल किंवा तुमचा आयडिया असेल ते पास करा. नाहीतर आय थिंक तोपर्यंत यू शुड जस्ट स्माइल. आणि ते पास केल्यानंतर पण भरपूरदा काय होतं ना, मी सजेस्ट केलं आणि तू नाही केलं, माझा अपमान हे सजेशन आहे, तो करेल नाही पण करेल, नाही केलं ठीक आहे, त्याचा लॉस असेल किंवा त्याला नाही पटलं. तुमचं सजेशन देण्याचं काम होतं, तुम्ही देऊन दिलं, करायचं नाही करायचं तो त्याचा कॉल. भरपूरदा काय होतं, मी सजेशन दिलं ना, मग तू तसंच कर, बरोबर, किंवा तू तसंच करायला पाहिजे होतं. ठीक आहे, केलं, चांगलं झालं तर ठीक आहे, नाही झालं तर तू भुगतेलच. सो वन्स यू गिव्ह युअर सजेशन, सोडून द्या, करायचं नाही करायचं तो त्याचा कॉल आहे. याच्यात थोडस गडबड अशी होते की एखादी गोष्ट बायकोने किंवा नवऱ्याने करायची आहे आणि नवरा किंवा बायको त्याला सजेशन देतोय,
पण त्याचा इफेक्ट मात्र दोन्ही लोकांवरती होणार आहे आणि त्यावेळेला थोडेसे क्लॅशेस होतात. पण दॅट कॅन बी ऑल्सो सॉर्ट आउट विथ, म्हणजे आपण बोलून ते सॉर्ट आउट करू शकतो डेफिनेटली. आणि तू मगाशी म्हणला की आर्ग्युमेंट तुमचं जेव्हा चालू असतं आणि मग तुम्ही ते जे सॉर्ट आउट करतात ते, त्याच्यामध्ये आम्ही एक छोटासा आमचा एक काय म्हणतात सोल्युशन आम्ही काढलंय की आम्ही विचार करतो की ज्या वेळेला जर आमच्या दोघांमध्ये भांडण होते आणि एखादा माणूस जर खूप चिडलेला आहे, ते आपल्याला कळतं की हा माझ्यापेक्षा जास्त चिडलेला आहे, तर त्या वेळेला ज्याला माहिती की तू कमी चिडलेला आहेस त्याने शांतच राहा, शांत राहा. करून दे तिला काय दंगा करायचा. एक्झॅक्टली. पूर्ण 2 तासांनी 3 तासांनी शांतता होते, त्याच्यानंतर यू कॅन डिस्कस. नॉर्मली. हा, कारण ते जर ती रागात आहे आणि मग माझा इगो संपलाय मग मी पण चालू, आणि आपल्याला समजतं कोण जास्त रागात आहे. करेक्ट. जो जास्त रागात आहे त्याला मे बी हे विचार करायची वेळ नसते की हा कोण रागात आहे, पण दुसऱ्याला मात्र कळत असतं की मी हे थांबवू शकतोय. दोघंही एकाच वेळेला फार ज्वालामुखी दोन्ही एकत्र फुटल्या, इट इज व्हेरी डिफिकल्ट अँड रेअरेस्ट केस. एक्झॅक्टली. तर हे एक छोटं सोल्युशन करू शकतात लोक ज्यांना प्रॉब्लेम येत असेल. करणारे भरपूर काही करू शकतात, पण ज्याला करायचंच नाहीये तो त्याला किती सांगा तो तसाच वागेल, तो तसाच करेल, किंवा ती तशीच वागेल, ती तशीच करेल. हे पण होतं की जेव्हा प्रियंका म्हटली की तिचा वे ऑफ कम्युनिकेशन इज की टेक्स्ट करणं, करणं, हो. आणि आम्ही हे खूप आधी ठरवलेलं की जे काही महत्वाचं बोलायचं टेक्स्टवर नाही बोलायचं, हा. कारण 1-2 तास झाले की Emotions. टेक्स्टवर ते मिसकम्युनिकेशन झालं की आमचं इमोशन की नीट मला कळत ते नव्हतं. वेगळं सांगायचं होतं पण Exactly. वेगळ्या वेने घेतलं. सो जे काही इम्पॉर्टंट आहे ते आम्ही समोरासमोर. सो आय थिंक समोरासमोर. प्रत्येक कपल प्रत्येक हॅज देअर couple ओन आहे. वेज. करावं आणि प्रत्येक तुमच्यासाठी जे वर्क करतंय, नॉट नेसेसरी जे तुमच्यासाठी वर्क बरोबर. करते ते आमच्यासाठी करेल, ते Right. आम्ही करतो. प्रत्येक Exactly. कपल्सचा एक वेगळा डायनामिक असतो, But वेगळा main is कम्फर्ट communicate करा. कम्युनिकेशन इज गप्पा नका बसू. That is main. बोला. भले नुसते डोळ्यांनी करा, प्रॉब्लेम नाही. आवाज जास्त होत असेल तर डोळ्यांनी बोला. आपल्याला आमचं तर भरपूरदा असं होतं की घरी जर भरपूर गेस्ट आले किंवा आम्ही कुठे पब्लिक याच्यात आहे, तर आम्ही फक्त लिटरली की फक्त बघतो एकमेकांकडे, म्हणजे लगेच समजून जातं की काय पाहिजे याला किंवा हिला, आणि वी सॉर्ट आउट देअर. मग तेच कम्युनिकेशन खूप गरजेचं आहे, कारण की तिथूनच तुमचं रिलेशनशिप बिल्ड व्हायला सुरुवात होईल. ते सिमेंट आहे बेसिकली. बरोबर. हो. जेवढं जास्त टाकाल तेवढं फाउंडेशन स्ट्रॉंग होईल. मग त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती काय बनवायचं बनवा. पण तेच जर तिथं तुम्ही नुसतं काय खपली टाकताय, माती टाकताय, काही टाकतच नाही कधी कधी, मग त्याच्यात तुम्ही काय एक्सपेक्ट करताय की बुर्ज खलिफा बनेल. हो, बरोबर. सो आय थिंक कम्युनिकेशन, रिस्पेक्ट पण पाहिजे, एक्झॅक्टली. आणि अज्युम करू नका पार्टनरला जे काय हे तर सगळ्यात, हे बायकांसाठी जास्त Assumptions. सिम्पली म्हणजे ऍप्लिकेबल होतं की अझम्पन्स, हो. एक्स्ट्रीम लेवलचे निगेटिव्ह अझम्पन्स प्रत्येक गोष्टीत. जसं मी बोललो, माइंड हा निगेटिव्ह बायस आहे, त्याला निगेटिव्हिटीज लवकर कॅप्चर होते. तुम्ही कधी असा विचार केला की कुठली सिच्युएशन आहे, काही प्रॉब्लेम आहे, त्याच्यात आपण अरे हे जर असं झालं तर किती चांगलं, एकदम पॉझिटिव्ह वालं, एकदम बेस्टच होऊन जाईल. नाही, त्याचा वर्स्टच आपण नेहमी डोक्यात चालून धरतो की आपलं माइंड प्रिपेअर राहतं की बाबा याच्याहून वाईट काय होऊ शकतं. पण तेच आपण हे काय नाही करू शकतो की याच्याहून चांगलं अजून काय काय होऊ शकतं. लेट्स डायव्हर्ट युअर माइंड इन टू दॅट डायरेक्शन की याच्याहून चांगलं पण हे पण होऊ शकतं. सो आपण जसं ज्या गोष्टी क्रेव्ह करणार माइंडमध्ये सुद्धा, तसं तशा गोष्टी घडत जातील. आणि मुलींचं मला समजतच काही काही वेळेस की काही गोष्टी झाल्या पण नाहीयेत, तो बोलला पण नसेल बिचारा, पण अज्युम करून घेतात की तू असं तुझ्या डोक्यात विचार केला असेल म्हणून तू असं बोलला नाही, तू किंवा त्याने, त्या बायकोने किंवा त्या रिलेटिव्हने असं वागले नाही म्हणून त्यांच्या डोक्यात ते बोलले का, किंवा एखादी सिच्युएशन आलीच नाहीये, मी हे नाही केलं तर असं होऊन जाईल, तसं होऊन जाईल, हे होऊन जाईल, ते काही होतच नाही. बरोबर. जेव्हा होईल तेव्हा बघू ना. हे प्रियंका खूप ओव्हर थिंकिंग करायची, खूप पण म्हणजे आय थिंक हे जग जाहीर हा बायकांचा प्रॉब्लेम आहे. पण ते हळूहळू मग ते स्टेप बाय स्टेप समजून घ्या फक्त की आहे, तर मग असं पण असू शकतं, बिकॉज ऑफ दिस पण असू शकतं. एक्झॅक्टली. आणि पहिले फक्त डोक्यातच ओव्हर थिंक करायची, आता याला सांगते. जास्त म्हणजे तो ऍटलीस्ट मग त्याला मला ब्रेकअप देतो, अरे असं नाहीये, असं नाही होणार, आपण बघू, मग तसं झालं तर असं करू. प्रत्येक सिनारिओला 2 येस नो, हे झालं तर काय होईल, हे होईल, हे नाही तर हे. म्हणजे डोक्यात विचार करून करून त्याच्याबद्दल रडण्यापेक्षा याला सांगून मी मोकळं. मग तिला ऍटलीस्ट थोडी क्लॅरिटी होऊन जाते की चला ठीक आहे, जे काही माझ्या डोक्यात चाललंय प्रोसेस बंद होऊन जाते ऍटलीस्ट. आणि तुम्हाला माहिती आहे की मुलांना किंवा पुरुषांना एक दैवी देणगी आहे, विच इज टू थिंक ऍब्सोल्युटली नथिंग. म्हणजे ही कॅन जस्ट स्टेअर एट समथिंग अँड ही कांट जस्ट थिंक एनिथिंग. त्याच्या डोक्यात काहीच विचार नसतं, हे असतं.
आणि हे मुलींना पटतच नाही, हे पण आहे. ह्याच्यावर करतोय? व्हायचं आमचं आधी तू की काय तू काहीच करतोय? हो, विचार नाही करत, exactly. ते नुसतं असलं कसं शक्य मी आहे? बघत असेल कुठं मुलगी पास झाली तर ह्यांना प्रॉब्लेम. अरे मी नाही बघत आहे. I माझ्या am डोक्यात there. दुसरं चाललंय काहीतरी. नाही दुसरं पण नाही चालू, काहीच नाही चालू. असं कसं असं आय एम हे डुइंग होतच. नथिंग कसं काय? काहीच करत नाही. पण हे आहे असं खरं आहे, म्हणजे वी कॅन डू दिस. आणि मला तर होतं बा खूपदा, मी असतो कुठेतरी, मलाच नाही माहिती की मी विचार पण करतो की नाही. कारण तुम्ही 5 मिनिटांनी विचारलं तू काय करू, मी काहीच नव्हतो करत. मला शिकव जरा ट्रेनिंग नाही होऊ नाही शकत. ते It is मुलींना only नाही होऊ applicable for शकत. boys. त्याच म्हणलं ना की ती दैवी देणगी आहे मुलांनी ती. जसं तुम्हाला देणगी आहे ना ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंग. किंवा मला वाटतं अशी अजून एक पण देणगी आहे ना की बायको बोलते आपल्याला वाटतंय ते ऐकतायत, पण गॉड नोस की नवरे ऐकतायत का नाही कारण ऐकतायत. की तेच ना डोक्यात 10 काय 100 गोष्टी चालू असतात. म्हणजे माझ्या गोष्ट आता भरपूर आमचं याच्या असं केसमध्ये होतं. तर खूप, म्हणजे हा कंटिन्युअसली कशात तरी बिझी असतो, मला वैताग घेऊन जातो. म्हणजे तो करतो इथे काहीतरी की एका ब्रँड सोबत तो बोलतो अँड नेक्स्ट टाइम मी त्याला विथिन सेकंड्स ही इज अपलोडिंग अ रील. म्हटलं अरे ब्रेक, टेक अ ब्रेक असं होऊन जातं मला. सो याला बघून ना मला असं वाटतं की भैया माझ्यावर जितकी कामं नाही आहेत ना त्याहून 3पट जास्त याच्यावर काम आहेत किंवा याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अँड दी ओनली थिंग जे मी करू शकते याची थोडी रिस्पॉन्सिबिलिटी कमी करू शकते. सो माझ्या माइंडसेटमध्ये तेच असतं, कारण की मी लिटरली सांगते मला फायनान्सचं टेन्शन नाही आहे, कारण की मला माहिती आहे प्रकाश इज टेकिंग केअर ऑफ दॅट. पण मला एवढंही माहिती आहे वाय ही इज एबल टू टेक केअर ऑफ दॅट, कारण की मी त्याला बर्डन नाही टाकत आहे. मी त्याला माझ्या परीने जितकी हेल्प होऊ शकते तेवढी मी त्याला हेल्प करते आहे. अँड तो त्याचा स्ट्रेस म्हणून घेऊ शकतोय, कारण की माझा कुठेतरी हातभार नक्कीच आहे. तो तर ऑब्व्हियसली इफ ही इज डुईंग 80%, माझं 20% सपोर्टमध्ये मैं उसमें प्राऊड फील करते. 20% आय एम हेल्पिंग इन फायनान्शियली. सो ते एक माइंडसेट झालाय ना, त्यामुळे तो पण खुश राहतो, तो पण समाधानी राहतो आणि मी माझ्या आय एम हेल्पिंग हिम सम ऑर दी अदर वे. Right. सो ते एक बॅलन्स त्यामुळे पण मेंटेन राहतोय. कपल्स मध्ये जसं आम्हाला विचारतात की तुमचं एवढं सगळं चांगलं काय, असं काय सिक्रेट आहे, तर मला असं वाटतं ना जे सिक्रेट आहे की हेच, म्हणजे व्हेरी फर्स्ट इज रिस्पेक्ट. म्हणजे त्याला ऑप्शनच नाही आहे, दॅट इज मस्ट 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 हॅव. तो रिस्पेक्ट असेल, तुमचं कम्युनिकेशन, अंडरस्टँडिंग, आणि मग त्याच्यावरती बिल्ड होतं तुमचं प्रेम. तो प्रेम असं वरचा झेंडा आहे, सगळ्यात वरचा. फक्त तुमचं प्रेम दिसेल लोकांना, पण त्याच्या खाली हे जे 3-4 लेयर्स आहेत ना, हे चांगले बनवा, याच्यावरती जास्त काम करा. ठीक आहे. आता जसं ती बोलली की माझ्या डोक्यात 100 गोष्टी चालू आहेत, पण मला एक माहिती आहे की प्रियंका इज देअर, शी इज देअर. मी तिला काही सांगेल किंवा ऍटलीस्ट ती मला समजून घेईल, मला तेवढंच पाहिजे. आणि तो इतका मोठा आधार आहे ना, म्हणजे मी तो शब्दात नाही सांगू शकत. पण जर ती तिथंच जर हा स्टँड घेते की तू मी काही बोलते, तू काय, तुझं काय चाललंय, तुला काही तुला माझी किंमत आहे की नाही काही, ती जर असं बोलेल ना, तर माझं तिथंच मी शॅटर्ड होऊन जातो. आता याच्या पुढे मी काय बोलू, म्हणजे मी ज्यांच्यासाठी एवढं सगळं काही करतोय किंवा एवढा आटापिटा चाललाय, ती व्यक्तीच जर मला समजून घेत नाही ना, त्याच्यापेक्षा दुसरं दुःख किंवा नैराश्य काहीच नाहीये. जो आपण आपल्या घरच्यांसाठी, आई वडिलांसाठी, बायकोसाठी, मुलांसाठी एवढा सगळा एखादा पुरुष करत असतो, आणि ऍट द एंड त्याला जर कोणी हे बोलत असेल, हे फक्त बायकांसाठी सिम्प्लिकेबल नाहीये, माणसांना जो कोणी हे बोलतं ना की तू आमच्यासाठी केलंच काय, त्याच्यासारखं दुसरं दुःख त्या पुरुषाला काहीच राहत नाही. ठीक आहे. तर तुम्ही फक्त समजून घ्या, दोघांनाही, म्हणजे नवऱ्याने बायकोला, बायकोने नवऱ्याला समजून घ्या, एक्नॉलेज करा बस की तो काहीतरी माझ्यासाठीच चाललंय सगळं. आणि आमचे ना गोल्स खूप अलाईन आहेत. लोक विचारतात ना की तुम्ही एवढं सगळं कमी वेळात सगळं फास्ट कसं काय, कारण आमचे गोल्स अलाईन्स आहेत. ठीक आहे. मी आधी बोलताना खूप असं करायचो की यार मला हे करायचं, ते करायचं, पण ती नेहमी मला करेक्ट करते, आपल्याला हे करायचंय, हा आपला गोल आहे. तर आमचे गोल्स कॉमन आहेत. तेच तुम्ही टीम बनून ऍज जाता अ ना, टीम वी आर वर्किंग. तुम्ही टीम बनून तुमचं गोल एक आहे, त्यामुळे तुम्ही दोघं लोक काय करतात म्हणजे कपल्स मध्ये की तो नेहमी आणि याचा ती असा वेगळा, ऍटिट्यूड exactly. होता ना की आपण दोघांनी हे केलं आहे किंवा आपण हे असं केलं आहे. जेव्हा काहीतरी चांगलं होतं ना तेव्हा तो आपण म्हणतो की आपण दोघांनी केलंय. पण जेव्हा समजा मला हे लोन भरायचंय, मला हे प्रॉपर्टी टॅक्स भरायचंय, अरे मला मग याच्यात तू मला का म्हणतोय? आपल्याला म्हण ना, आपल्याला लोन भरायचंय, आपल्याला प्रॉपर्टी टॅक्स भरायचाय. सो त्याचं ते होतं की वो भैया मेरी ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो त्याला ते बर्डन
मला माहितीये तोच जास्त मेहनत करणार आहे फॉर शुअर, पण त्याला तेवढंच बोलून त्याचं पण तेवढं समाधान होतं आणि मला पण वाटतं की चला मी पण त्याला कुठेतरी सपोर्ट करते, असं होऊन जातंय. जेव्हा तुम्ही कलेक्टिव्हली सगळ्या गोष्टींचं हे करतात ना, की आपण केलं, तर जेव्हा यश येतं ना त्याच्यात तुम्ही खूप भारावून जात की मी एकट्याने केलं. बरोबर. आणि जेव्हा अपयश येतं ना तेव्हा माहिती की नाही माझा पार्टनर आहे माझ्यासोबत, तो ही विल हँडल दोज थिंग्स. तर दोघांमध्ये तुम्ही बॅलन्स आउट राहतात. आणि जेव्हा तुमचे गोल्स अलाइन असतील ना, मला आसपासनं 5 वर्षानंतर काय करायचं, जेव्हा ते हजबंड आणि वाईफ दोघं एकत्र येऊन जेव्हा ती शक्ती एकत्र होते ना, तर आपण असंच नाही, बघा ना तुम्ही आपल्या शास्त्रोत्तर जर तुम्ही सगळं बघितलं आणि हा मीडियम जो आहे याच्या थ्रू तुमच्या पॉडकास्ट थ्रू मला सगळ्यांना हेच सांगावंसं वाटेल की ज्यांनी ज्यांनी आपल्या बायकोचा, आपल्या पार्टनरचा, स्त्री शक्तीचा ज्यांनी आदर केलाय, दे आर एट व्हेरी नेक्स्ट लेवल. त्यांनी सगळंच काही अचीव केलं, कारण त्यांना कधी काही कमीच पडले नाही. पण ज्यांनी पण अनादर केला आहे, मग तो कौरवांचा पूर्ण वंश त्याचा नाश झाला. ठीक आहे, ज्यांनी पण डिसरिस्पेक्ट केलं त्यांचं कधी भलं झालंच नाही, ते कधी प्रगतीच करू शकले नाही, ते त्यांची अधोगतीच झाली. तर तुमच्या घरातल्या स्त्रियांचा, इन जनरल सगळ्या स्त्रियांचा आदर करा, सन्मान करा. तुम्हाला बघा, तुम्हाला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही. आणि आपल्या शास्त्रांमध्ये पण नेहमी आपण देवांचे नाव घेतो, एवढं सगळं करतो, सीताराम, राधाकृष्ण, लक्ष्मीनारायण. बरोबर. बायकांना किंवा देवीलाच आधी प्राधान्य आहे, कारण की आपले भगवंतच समजवतात आपल्याला की प्रेम, आदर काय असतो, आपल्या पार्टनरचा कसा केला पाहिजे. ते स्वतःचं का नाही ठेवत, त्यांनी आदर्श ठेवलाय, तर तो आदर्श तुम्ही घ्या. आणि तिथूनच ती शिकवण घेऊन, म्हणून जेव्हा माझं चॅनलचं नाव आम्हाला करायचं होतं, आधी स्टार्टिंगला प्रकाश महाजन होतं, पण त्याच्यानंतर जिथे काय असेल ते सगळं प्रियंका प्रकाश आहे. प्रियंका आहे म्हणून प्रकाश आहे. बरोबर. ती जेव्हा घरच्या लेडीज, फिमेल्स, बायका पुढे जातील, त्यांना तुम्ही जेव्हा फ्रंट रो मध्ये ठेवणार ना, तुमची प्रगती ऑटोमॅटिक होईल. जेव्हा ते अपफ्रंटली तुमच्या समोर त्यांची ओपिनियन्स मांडू शकतील, त्यांना काय करायचंय ते करू शकतील ना, तेव्हा तुमच्या घराची उन्नती ऑटोमॅटिक होईल. तुमच्या मुलींना जेव्हा ते फ्रीडम भेटेल की त्यांना त्यांच्या पसंतीच्या गोष्टी करायला ती वाव आहे, त्यांच्या लाईफमध्ये जर कुठली गोष्ट होते ना, द फर्स्ट पर्सन दे शुड कॉल इज यू, खरंय. तेव्हा तुमच्या घरात खरंच सुख नांदेल. तर मी जे बोललो आधी की माइंडसेट चेंज करायचं आहे, आय गेस आपल्याकडे ही ताकद आहे, हा मीडियम आहे. फक्त ऐकून हा बोलला, काहीतरी बोलून चाललेलं तसं ना, काहीतरी जर काही चांगलं भेटतंय ते चांगलं घ्या, त्याला आत्मसात करा. याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. आम्हाला काही भेटणार आहे आमचं सॉर्टेड, आमचं काही आहे, ऑलरेडी आहे सॉर्टेड, जे चाललंय देवाच्या कृपेने सगळं आहे व्यवस्थित. हंबल राहा, ठीक आहे, भारावून नका जाऊ. तुम्ही जे करताय तुमच्यापेक्षा 10 पटीने चांगला करणारा व्यक्ती आहेच. ऑलवेज वाउच फॉर की मला आज मी जे काही करतो याच्यापेक्षा मी उद्या कसं काही चांगलं करू शकेल. काल ज्या चुका केल्या होत्या त्या आज तर होत नाही. बस लाईफ एकदम सॉर्टेड होऊन जाईल. एवढं काहीच नाहीये जे तुम्ही एवढं बाऊ करून घेतायत ना. फक्त हंबल राहा, देवाच्या आशीर्वादाने होतंय, पार्टनर आहे, आई वडिलांचं सगळं, बस त्याच्यातच सगळं येऊन जाईल. आणि मग तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी, आपापल्यात राहा. लोक काय म्हणतील, मी एक गोष्ट सांगून जातो शेवटी की लोक क्या सोचेंगे, ये भी अगर हम ही सोचेंगे तो लोक क्या सोचेंगे. त्यांना त्यांचं काम करू द्या ना, कशाला काम हिसकून घेतात. ऑलरेडी AI ने जॉब जाणारच आहे. आय गेस AI पण हे नाही करू शकणार, पण की लोक काय विचार करतील याचा विचार मी करतो असं होणार नाही. हा जॉब परमनंट राहणारच आहे. सो लेट देम डू देअर जॉब, यू फोकस ऑन युअर सेल्फ. ग्रेट, खूप छान विचार मांडलेत. म्हणजे खूप नाही, पण थोडं जरी कुठल्या कपलमध्ये किंवा बाईमध्ये, नवऱ्यामध्ये थोडेफार चेंजेस झाले या पॉडकास्टमधून, तर विल बी ग्लॅड. थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू सो आणि मच. अजून तुम्हाला जर काही बघायचं असेल तर प्रियंका प्रकाश युट्यूब चॅनल आहे, तिथं तुम्ही आमचे ब्लॉग्स बघा, आमची सगळी लाईफ सगळी शेअर केलेलीच आहे. त्याच्यात जर तुमच्या आयुष्यात 1% जरी चेंज आला, तुम्ही खुश झाले, स्माईल आली, आय गेस माझा पर्पज जो आहे कॉन्टेंट क्रिएशनचा तो फुलफिल होईल. सो थँक्यू सो मच फॉर इन्व्हाइटिंग अस. खूप मजा आली. थँक्यू.